न्यूमरोलॉजी हे असं सायन्स आहे की ज्याने तुम्हाला एखाद्या माणसाची पर्सनॅलिटी आहे ना पटकन ओळखता येईल. मी काही विशिष्ट उदाहरणात एक स्पेसिफिक की लोक ज्याला रिलेट करते. एक नंबर वाल्यांना प्रतिष्ठा ही भयंकर प्राणप्रिय असते. एक उदाहरण आहे नाना पाटेकर बर आणि दुसरं उदाहरण आहे अनुष्का शर्मा. बर थोडक्यात सांगायचं ना तर 01 म्हणजे सीधी बात नो बकवास. तर 2 आणि 8 म्हणजे चंद्र आणि शनी. हे लोक टॉपर ऑफ द इंडस्ट्री असतात. आता उदाहरण घ्यायचं झालं तर इलॉन मस्क ओके आणि रतन टाटा. एक्सलन्स हे लोक एक्सलन्सला जातात आणि समाजासाठी काम करतात. हा ना सगळ्या न्यूमरोलॉजिस्टचा फार आवडता नंबर आहे बरं का. 5 नंबर. ओके. अतिशय बुद्धिमत्ता असते त्यांच्याकडे. बर यांना कॉमर्सचं नॉलेज खूप जबरदस्त असतं आणि स्पेशली शेअर मार्केटसाठी. ओके. हा नंबर तुमचा असणं फार गरजेचं आहे किंवा या नंबरला तुम्ही असाल तर तुम्ही बिंदास शेअर मार्केटमध्ये काम करा. तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस मिळेल. 8 नंबरची सगळ्यांना भीती वाटते कारण हा शनीचा नंबर आहे. तर प्युअर 8 नंबरमध्येच आता सगळ्यात मोठं नाव म्हणजे आता सध्या आपल्या भारतात जे सगळ्यात फेमस नाव आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी. तर प्युअर 8 नंबर म्हणजे नरेंद्र मोदी. कुठलाही डिसिजन मेकिंग करायचं तेव्हा टॅरो कार्डचा खूप छान उपयोग होतो. बर आपण सिग्नेचर जर का न्यूमरोलॉजी प्रमाणे ज्योतिषशास्त्राप्रमाणे ती जर का करेक्ट करून घेतली तर तुम्हाला फार उत्तम त्याचे रिझल्ट मिळतात. की ह्या एवढ्या वेगवेगळ्या विद्या आहेत मग यातली अचूक विद्या कोणती नेमकी? प्रत्येक शास्त्राला काही ना काही लिमिटेशन्स असतात. ओके. आज मार्केटमध्ये असं झालेलं आहे की जो जी विद्या शिकवतो ती विद्या सर्वज्ञ आहे असं तो म्हणत असतो. म्हणजे मी देवाची एवढी उपासना करतोय, मी देवाचं एवढं करतोय आणि देव मला काहीच देत नाही. बरोबर आहे. ही भावना असते. आज याची उपासना होऊ दे, लक्ष्मीची उपासना होऊ दे, समर्थांची उपासना माझी असं नाही चालत. कारण उपासनेचं ला कसं असतं की तुम्ही जितकं जाप कर तितका तो तुम्हाला अजून फळ देत जातो. बरोबर. 50,000चा जाप झाला, 1 लाखाचा झाला, 5 लाखाचा झाला, 10 लाखाचा झाला तर तुम्हाला तो वेगळा इफेक्ट देतो. करेक्ट. तर सर जर कोणी भविष्य बघण्यासाठी तुमच्या इथे आलं की मला आमचं भविष्य सांगा ना तर मग अशा व्यक्तींना किंवा असे जे गरजू लोक असतात त्यांना मग तुम्ही कसं गाईड करता? कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण टॅरोचा पॉडकास्ट केला, आपण न्यूमरोलॉजीचा पॉडकास्ट केला, आपण ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे ज्योतिषशास्त्राचा सुद्धा पॉडकास्ट केला होता. पण आजचा पॉडकास्ट हा खरंच वेगळ्या अर्थाने स्पेशल आहे कारण या सगळ्यांचं मिक्सचर आज आपल्याला बघायला आणि ऐकायला मिळणार आहे. आणि त्याच्याचसाठी आपल्यासोबत आहेत केदार चांदूरकरजी. सर तुमचं खूप खूप स्वागत आमच्या पॉडकास्टवर. नमस्कार. आणि आमच्या प्रेक्षकांना थोडीशी तुमची ओळख करून द्या. ओके. ॲक्च्युअली माझं शिक्षण जे आहे ते सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेऊन मी प्रॉपर कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये काम करत होतो आणि एक 8-10 वर्ष प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीमध्ये मी भरपूर काम केलं. पुण्यातल्या बऱ्याच दिग्गज डेव्हलपर्ससोबत बिल्डर्ससोबत मी काम केलेलं आहे. पण ते कुठेतरी लाईफमध्ये लॅगिंग वाटत होतं आणि त्याच्यानंतर एक काळ असा आला की मी थोडंसं एक डायव्हर्सिफिकेशन घेऊन मी इंटिरियर या लाईनमध्ये काम करायला सुरुवात केली. माझी बायको पण इंटिरियर डिझायनर आहे. बर. त्यामुळे मग आम्ही दोघांनी मिळून इंटिरियर डिझायनिंगचं कामं सुरू केली. बरेच कामं केले आम्ही इंटिरियर डिझायनिंगचे पण बरेच कामं केले. तरी पण कुठेतरी ते असं लाईफ असं अर्धवट वाटत होतं. आणि आता इंटिरियरचा जो होता तो खरं तर व्यवसाय होता. आता व्यवसायात तुला माहिती आहे की व्यवसायामध्ये नक्कीच हे उतार चढाव कधी भरपूर पैसे येतात, कधी नाही, कधी असतात, कधी नाही. तर त्या काळामध्ये मी पुण्यातल्या बऱ्याच ज्योतिषकारांकडे जाऊन आलो. म्हणजे त्याच्यामध्ये खूप सिनियर लोक पण आहेत, अपकमिंग नवीन लोक पण होते, बरेच लोक होते. त्याच्यामध्ये मी टॅरो कार्ड्स बघायला गेलो होतो. भरपूर जणांचं मी माझं जाणं नेहमी चालू असायचं कारण आणि मला ते आवडायचं. प्रत्येक जण काय काय सांगतं काय काय नाही याचं गायडन्स घ्यायला मला ते आवडायचं. आणि मी एक माझं उदाहरण म्हणजे एक माझा किस्सा सांगतो की मी एका ज्योतिषांकडे गेलो होतो आणि त्यांना शंकर महाराजांचा काहीतरी दृष्टांत वगैरे झाला होता. बर.
तर मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मला सांगितलं की तू हे कर आणि या पद्धतीने जयशंकर या नावाचा तू जप कर. ओके. आता मी पहिलेपासून स्वामी समर्थांचं उपासक असल्यामुळे मी नेहमी, मला जप म्हटलं तर मी श्री स्वामी समर्थ हे माझ्या नेहमी डोक्यात येतं. तर मी बाकी त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ज्या काही होत्या त्या केल्या, पण जप जेव्हा करायची वेळ आली तेव्हा माझ्या तोंडून स्वामी समर्थच निघत होतं. बर. तर मी तो जप केला सगळा आणि त्यांनी मला सांगितलं की तुला 11 दिवसात तुला चमत्कारिक रिझल्ट्स मिळतील. म्हटलं ओके ठीक आहे, काय हरकत नाही. मी सगळं जप बीप करून हे करून 11व्या दिवसानंतर गेलो. म्हटलं सर असं आहे काय नाही. आणि ते म्हणले अरे तू जप कुठला केला? म्हटलं मी स्वामी समर्थांचा केला. तर ते चिडले माझ्यावर भयंकर. ते म्हणले अरे तुला कायच सांगितलं होतं मी जयशंकरचं करायचं. हो पण म्हटलं स्वामी समर्थ तर म्हटलं शंकर महाराजांचे गुरुच आहेत, काय प्रॉब्लेम आहे? नाही म्हणे तुला जे मी औषध लिहून दिलेलं आहे ते तू घेतलं नाही तर ते तुला कसं लागू पडेल. आणि त्यांनी खूप वाईट पद्धतीने मला माझ्याशी बोलले ते. तिथे मी खूप हर्ट झालो की अरे म्हणजे जरी आज मला गरज आहे, मी तुमचं मार्गदर्शन घ्यायला येतो आहे, तर तुम्ही मला थोडं रिस्पेक्टफुली वागवायला पाहिजे. तिथे कुठेतरी मी खूप हर्ट झालो. आणि त्याच्यानंतर मग एक माझे परिचित एक हे होत्या टॅरो कार्ड रीडर, त्यांच्याकडे गेलो आणि माझं रिडिंग केलं. तेव्हा ते असं म्हणत होते की माझ्या स्टुडंट्सला मी असं सांगते, माझ्या स्टुडंट्सला मी तसं सांगते. तर मी त्यांना विचारलं की मी शिकू शकतो का हे टॅरो कार्ड? तर ते म्हणले हो काहीच नाही, त्याच्यामध्ये काय कोणी पण शिकू शकतं. तर अशा पद्धतीने माझा जो ज्योतिषशास्त्र म्हणजे एक स्पिरिच्युअल लाईनचा जो प्रवास होता तो अशा पद्धतीने पहिले माझा टॅरोपासून सुरू झाला. आणि मग त्याच्यानंतर मी हळूहळू हे सगळे शास्त्र शिकत गेलो. त्याच्यानंतर मी कुंडली शास्त्र शिकलो, त्याच्यानंतर न्यूमरोलॉजी शिकलो, ग्राफोलॉजी शिकलो. एकच फक्त मनात होतं की समोर आलेल्या माणसाला कुठलंही ज्ञान असेल, कुठलंही टूल असेल, पण त्याला पूर्णपणे मार्गदर्शन मिळालं पाहिजे. वा. त्यामुळे मी शिकत राहतो, स्वतःला अपडेट करत राहतो, जेणेकरून लोकांना उत्तम मार्गदर्शन करता येईल. तर आता म्हणजे आम्हाला एक थोडक्यात ओळख काय आली की तुम्ही सिव्हिल इंजिनियर होतात आणि तिथून ज्योतिषशास्त्र, टॅरो आणि न्यूमरोलॉजी, आता तुम्ही कन्सल्टंट म्हणून आहात. बरोबर. पण मग आता सामान्य लोकांना हा प्रश्न पडतो की ह्या एवढ्या वेगवेगळ्या विद्या आहेत, मग यातली अचूक विद्या कोणती नेमकी? ऍक्च्युली कसं आहे, प्रत्येक लाईनची काही म्हणजे प्रत्येक शास्त्राची एक खूबी असते. बर. ओके. न्यूमरोलॉजीची एक खूबी आहे, कुंडलीची एक खूबी आहे आणि टॅरो कार्डची एक खूबी आहे. तर काही शास्त्रांना, प्रत्येक शास्त्राला काही ना काही लिमिटेशन्स असतात. ओके. आज मार्केटमध्ये असं झालेलं आहे की जी विद्या शिकवतो ती विद्या सर्वज्ञ आहे असं तो म्हणत असतो. मी जेव्हा न्यूमरोलॉजी म्हणे की नाही, न्यूमरोलॉजीच फक्त उत्तम आहे, बाकी सगळं चुकीचं आहे. कुंडलीवाले म्हणतील की नाही, कुंडलीच फक्त उत्तम आहे, बाकी सगळं चुकीचं आहे. टॅरो कार्डवाले म्हणतील, पण असं नाहीये. म्हणजे आपल्याला काय अशी मला किती नॉलेज आहे, माझी विद्या किती चांगली आहे, याच्यापेक्षा मी समोरच्याला गाईड कशा पद्धतीने करू शकतोय जेणेकरून तो त्याच्या जे काही अडचण आहे त्याच्यातून तो बाहेर पडतोय का, हे महत्वाचं आहे. अचूक आणि अचूक असं काही नसतं या विद्येमध्ये. ओके. त्यामुळे प्रत्येकाची काही खासियत आहे, प्रत्येकाची काही लिमिटेशन. ओके. पण मग आता आपण स्पेसिफिकली न्यूमरोलॉजी जर घेतला सब्जेक्ट, तर त्याच्यामध्ये बहुतांश लोकांना मूलांक, भाग्यांक हे बेसिक माहिती असतात. राईट. बट रिलेट होण्यासाठी असे काही एक्झाम्पल्स आहेत का तुमच्याकडे? की हो, ऍक्च्युली न्यूमरोलॉजी हे असं सायन्स आहे की ज्याने तुम्हाला एखाद्या माणसाची पर्सनॅलिटी आहे ना पटकन ओळखता येते. ओके. आणि त्याचा फायदा काय होतो की आज माझ्यासोबत काम करणार आहे, त्याचं काय मूलांक आहे, माझी बायको, माझी आई, माझी वडील, माझे जे काही प्रोफेशन मधली लोक आहेत त्या सगळ्यांचीच तुम्हाला माहिती होते की हा काय पठडीतला आहे. तर आपण आता एक काम करू. ऍक्च्युली कसं असतं की 1 ते 9 मोस्ट ऑफ द जे न्यूमरोलॉजिस्ट आहेत ते 1 ते 9 या पद्धतीने तुम्हाला त्या सगळ्या क्रमांकाचं महत्व आणि हे सगळं सांगत असतात. पण ऍक्च्युली थोडंसं जर का आपण डीप गेलो तर 1 नंबर फॉर्म करायला 01 पण लागतो आहे, 10 पण आहे, 19 पण आहे आणि 28 पण आहे. करेक्ट. म्हणजे काय असतं, प्रत्येक एका आकड्याची पण ती खासियत असते. बरोबर.
तर आता आपण काय करूया, मी तुझ्या प्रेक्षकांना थोडंसं माहिती मिळेल हा हा किंवा ते त्यांच्या पर्सनॅलिटीला रिलेट करू शकतील या हिशोबाने मी तुला थोडीशी उदाहरणं सांगतो. चालेल. आता 1 नंबर जो असतो तो सूर्याचा आहे, हे माहिती सगळ्यांनाच माहिती असतं. आता सूर्य म्हणलं की काय आहे, आपल्या डोळ्यासमोर येतो की एक दिमागदार व्यक्तिमत्व, एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. 1 नंबर वाल्यांना प्रतिष्ठा ही भयंकर प्राणप्रिय असते. दुसरी गोष्ट, हे प्रचंड डिसिप्लिन्ड असतात. ओके. कारण जसं सूर्य आहे तो रोज उजाडतो, रोज मावळतो, त्याच वेळेला उजाडतो, त्याच वेळेला मावळतो. करेक्ट. त्यामुळे ते डिसिप्लिन या लोकांमध्ये असतं. जर का डिसिप्लिन नसेल तर त्यांनी आणावं. बर. म्हणजे त्यांना त्या 1 नंबरचे फायदे मिळतील. ओके. नाहीतर माझा 1 नंबर आहे पण मी डिसिप्लिन नाहीये, मी 9 वाजता उठतोय, मी 10 वाजता उठतोय, मग त्याला अर्थ राहत नाही. तुम्हाला जेव्हा त्या नंबरचा किंवा त्या ग्रहाचं ब्लेसिंग्स घ्यायचे असतील तर तुम्हाला त्याचे जे काही एक हे आहेत, खूबी आहे, ती तुम्हाला ती करावी लागते. आता उदाहरणार्थ 1 नंबरवर जन्माला, प्युअर 1 नंबरवर जन्माला आलेली लोक, 01. तर एक उदाहरण आहे नाना पाटेकर. बर. आणि दुसरं उदाहरण आहे अनुष्का शर्मा. बर. आता आपण नानांना बघतो आहोत, एक ज्येष्ठ रंगकर्मी, कलावंत, उत्कृष्ट अभिनेता. पण त्यांचा स्वभाव जर का तू बघितला असेल तर तो, म्हणजे थोडक्यात सांगायचं ना तर 01 म्हणजे सीधी बात नो बकवास. कारण काय आहे की त्यांना ते लप छप, मग काहीतरी मी याच्या आडून बोलतोय, त्याच्या आडून बोलतोय, नाही. म्हणजे आता इव्हन अनुष्का शर्माला जरी तू बघितलं असेल, तू काही तिच्या रील्स मध्ये बघितलं असेल हे असेल, तर शी इज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. करेक्ट. ती नाही, ती अशा ह्या बॉलिवूडचे जे काही पॉलिटिक्स आहे हे आहे याच्यामध्ये ती कधी नसते. करेक्ट. तिला काही घेणं देणं नाहीये. तिने तिचे पिक्चर केले, तिला तो आवडला, विराट कोहली लग्न केलं, मोकळी झाली, ती तिचे मार्गाला मोकळी झाली. म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड असतात ती लोक. राईट. आता 01 झाला, आता 10. आता ऍक्च्युली कसं असतं की न्यूमरोलॉजीमध्ये 1 to 9 नंबर आपण म्हणतो. करेक्ट. पण न्यूमरोलॉजीमध्ये शून्यालाही तेवढंच महत्व आहे बरं का. अच्छा. हा, कारण 0 हा अकम्प्लिशमेंट आहे. बर. म्हणजे काय, 1 नुसतं उभं राहिला तर 1 आहे, त्याच्या मागे 1 शून्य लागला तर 10, त्याच्या मागे 2 लागले तर 100, 1000, लाख. म्हणजे त्या शून्यात तुम्हाला मल्टिपल करण्याची ताकद असते. ओके. त्यामुळे आपण न्यूमरोलॉजीमध्ये शून्याचा पण आपण वापर तेवढाच करतो. तर आता 10 वर जन्माला आलेले लोक म्हणजे तुला 2 उदाहरणं मी सांगू शकतो. ते म्हणजे ऋतिक रोशन आणि रेखा. अच्छा. ओके. अच्छा. आता यांच्या उदाहरणामधनं आपण काय शिकतो की 1 आणि 0 हे कंटिन्युअस काम करत राहतात. ओके. यांना थांबणं माहिती नाहीये. हे कंटिन्युअस स्वतःवर काम करतात, नॉलेजवर काम करतात. आता ऋतिक रोशनला आपण पहिलेपासून बघतोय, म्हणजे कहो ना प्यारेच्या वेळेसची त्याची जी काही फिजिक होती तीच फिजिक आज वॉर मधल्या पिक्चर मध्ये पण त्यांनी ती मेंटेन केलेली आहे. बरोबर. तर ही डिसिप्लिन 1 नंबरची आहे, पण अकम्प्लिशमेंट पण आहे. आता त्यांनी वॉर मध्ये जी बॉडी केली तर त्यांनी सुपर 30 मध्ये एकदम वेगळ्या प्रकारचा रोल केला. करेक्ट. तो पण त्यांनी केला. रेखाजींनी त्यांचा काळ खूप गाजवला. करेक्ट. आजही त्यांना तुम्ही जर का बघितलं रेखाजींना तर त्या 60 वर्षाच्या वरती वाटत नाही अजिबात. अजूनही आज तुम्ही कुठेही गेला, स्टेज शोवर गेलात तर त्या बिनधास्त डान्स करतात, कॉन्फिडंट आहेत आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे. करेक्ट. त्यामुळे 10चं हे एक खासियत असते की ते अकम्प्लिशमेंटला नेतात आणि सतत कार्य हे करत राहतात. बर. आता त्याच्यानंतर जो नंबर येतो तो 19. आता 19, आता ऍक्च्युली कसं आहे की याच्यात खूप उदाहरणं आहेत देण्यासारखी, पण मी काही विशिष्ट उदाहरणं एक स्पेसिफिक की लोक ज्याला रिलेट करतील. तर 1 आणि 9 नंबर म्हणजे मुकेश अंबानी आणि सनी देओल. ओके. आता हे मी खूप 2 वेगळे उदाहरणं खरं आणले तुमच्या समोर, पण खरंच रिलेट करायला की मी फक्त जर का उद्योगपत्यांचेच नाव आणले असते किंवा फक्त यांचे आणले तर तुम्हाला ते रिलेट करता आलं नसतं. करेक्ट. आता 1 आणि 9 हा जो नंबरनी 1 तयार होतो हा सर्वोत्कृष्ट मानला जातो नंबर. कारण काय, ह्याच्यामध्ये स्टार्ट पण आहे आणि एंड पण आहे. 1 and 9 स्टार्ट पण आहे आणि एंड पण आहे. आता मुकेश अंबानी जे काम हातात घेतात ते पूर्ण केल्याशिवाय सोडत नाहीत.
Right. त्यांचं प्लॅनिंग सगळ्या जगाला माहिती आहे. जिओ ज्या पद्धतीने त्यांनी आणलं, लोकांना आधी फ्री सगळं नेटवर्क दिलं, मग त्याच्यानंतर लोकांना हळूहळू सवय झाली, मग त्याचे हळूहळू हे केलं. पण जो प्रोजेक्ट त्यांनी प्लॅन केला होता तो प्रॉपरली एक्झिक्यूट केला. बरोबर. त्यामुळे हे 1 and 9. आता सनी देओलचं आपण उदाहरण घेतलं तर हा आता हे व्यक्ती 1 आणि 9 म्हणजे कॉम्बिनेशन कशाचं असतं तर सन आणि मंगळ. बरोबर आहे. आता सनी देओलला आपण नेहमी कुठल्या भूमिकेत पाहिलंय? पोलीस इन्स्पेक्टर, मिलिटरी मधला माणूस, बॉर्डर मधला माणूस, नंतर तो कुठल्या एका पिक्चर मध्ये त्यांनी तो हँडपंप उखाडला होता. म्हणजे असं काही असीमित गोष्ट करायची की जी लोक इमॅजिन पण करू शकत नाही. खरं त्याला ते शोभतं, कोणाला शोभणार नाही हँडपंप असा उखाडलेला, पण तो त्याला शोभतो. कारण काय 9 नंबरचं त्याच्यामध्ये व्हिगर आहे त्याच्यामध्ये, 1 आणि 9 नंबर. आता त्यांनी पण आता बघितलं तर आता लेटेस्ट त्यांनी एक 4-6 महिन्यापूर्वी त्याचा जाट नावाचा पिक्चर त्यांनी काम केलं. तो आता 60+ आहे, तरी पण त्यांनी त्याच उत्साहाने काम केलं आणि तो खूप छान हिट दिला. अगदी बरोबर. तर असं 1 आणि 9 नंबर. आता त्याच्यानंतर येतो 28 नंबर. ओके. आता हा 28 नंबर परत इट इज वन ऑफ माय फेवरेट नंबर. आता याच्यामध्येच मला खूप गैरसमज माझ्या शास्त्रांमधले हे जे मी हे खूप छान पद्धतीने सगळे सॉल्व्ह केलेले आहेत. तर 2 आणि 8 म्हणजे चंद्र आणि शनी. आता हे जे कॉम्बिनेशन असतं ना, हे कॉम्बिनेशन खूप जबरदस्त असतं. कारण का हे लोक टॉपर ऑफ द इंडस्ट्री असतात. हे लोक इतकी प्रचंड मेहनत करतात आणि यांचं डोकंच वेगळं चालतं. 2 आणि 8चं. आता उदाहरण घ्यायचं झालं तर इलॉन मस्क आणि रतन टाटा. म्हणजे आता हे जी काही उदाहरणं आहेत, आता इलॉन मस्क ज्यांनी 14व्या वर्षी स्वतःचा कम्प्युटर प्रोग्राम बनवला आणि तो विकला, आणि 15 ते 16व्या वर्षी त्यांनी स्वतःचं रॉकेटचं एक डिझाईन बनवलं. म्हणजे तो काळाच्या किती पुढे होता. म्हणजे त्याचं जे इनपुट होतं त्याच्या कामासाठीचं. इव्हन रतन टाटांचं काय आहे, आता बिझनेसमॅन खूप आहेत, उद्योजक खूप आहेत, पण उद्योग रत्न कोणाला म्हणतात? रतन टाटांना. तर त्यामुळे एक्सलन्स, हे लोक एक्सलन्सला जातात आणि समाजासाठी काम करतात. कारण यांचा मूळ एक उद्देश काय असतो की समाजाला ना यांनी काय फायदा होईल. हे गुपितच आहे ऍक्च्युली की तुम्ही जेव्हा काहीही काम करता, तुम्ही जितकं समाजाला द्याल तितकं तुम्हाला मिळत असतं. त्यामुळे हे 28 नंबरवाले नेहमी समाजाला काही ना काही देण्यासाठी म्हणून धडपडत असतात. ओके. तर हा तर आपला झाला 1 नंबर. ओके. आता आपण 2 नंबरने सुरुवात करूया. ओके. आता प्युअर 2 नंबर म्हणजे हा जो आहे, आता 2 नंबर म्हटलं की हा शक्यतो चंद्र हा 2 नंबरचा कारक असतो. हे लोक भावुक असतात, इमोशनल असतात. त्याच्यानंतर हे लोक जर का यांच्या भावनांचा जो कंट्रोल आहे हा जर का यांनी पार केला, म्हणजे भावनांना यांनी कंट्रोल केलं, तर यांच्या यशासाठी ना स्काय इज द लिमिट. आता त्याचे एकदम छान उदाहरणं म्हणजे कोण आहे? शाहरुख खान आणि कपिल शर्मा. कारण आपण बघितलं की हे दोघं पण तसे एका छोट्या लेवलवरनच वर आलेले. यांना काही असं खूप काही त्यांच्या पुरख्यांनी काही ठेवलं होतं काही, असं काही नव्हतं. पण जे डेडिकेशन यांचं असतं, ट्रिमेंडस डेडिकेशन असतं यांचं, आणि ज्या याच्यात जातात त्याच्यामध्ये हे यांना बेस्टच व्हायचं असतं. त्यामुळे शाहरुख खानचं तुम्ही बघितलं ना की त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये की नाही तो म्हणणं की आय एम द बेस्ट. की तुला स्वतःला म्हणायचं असेल तर तू काय म्हणतो? तो म्हणतो आय एम द बेस्ट. येस, मी स्वतःला म्हणतो. आता कपिल शर्मानी पण ते फक्त हास्याच्या ह्याच्यात काम करून जो पैसा कमवलेला आहे, जे डिसिप्लिन कमवलेला आहे, मध्ये तो थोडा कॉन्ट्रोवर्सीज मध्ये अडकला पण तरी त्याच्यातून तो बाहेर आला. परत त्यांनी स्वतःचं नाव केलं. त्यामुळे प्युअर 2 नंबर जे असतात हे एकदम मेहनती आणि एकदम त्यांनी मनात घेतलं की ते कार्य ते पूर्ण करणार म्हणजे करणार. बरोबर. आता 02 झालं की येतं 20. बरोबर आहे. 20 नंबर येतो. तर 20 नंबर मध्ये येतात द्रौपदी मुर्मू आणि अलेक्झांडर द ग्रेट. ओके. एकदम वेगळी उदाहरण आहेत. द्रौपदी मुर्मू या आदिवासी
समाजातल्या, त्यांचं बॅकग्राऊंड एकदम साधारण होतं. करेक्ट. त्यांना काही कोणाचं बॅकिंग नव्हतं, कोणाचाही त्यांना सपोर्ट नव्हता. तरी पण आपल्या कर्तृत्वानी लोकांचं चांगलं करून, समाजात चांगलं करून त्या आज एका खूप चांगल्या पद्धतीवर पोहोचल्या. हो. अलेक्झांडरचं ठीक आहे, त्यांनी एक जो त्याला जग जिंकायचं होतं त्याच्यासाठी म्हणून तो निघाला होता, पण शेवटी त्यांनी जगाला काय मेसेज दिला की जेव्हा माझी तुम्ही कबर खोदाल तेव्हा माझे दोन्ही हात बाहेर ठेवा आणि आकाशाला असे मोकळे ठेवा, म्हणजे लोकांना कळू देत की मी आलो कसंही तरी पण मी मोकळ्या हाताने वर जाणार आहे. बर. हा मेसेज अलेक्झांडरला सगळ्या जगाला दिला. वा. आणि त्याच्यावरती खूप जण आता त्यामुळे त्या मेसेजमुळे बरेच लोक काय होतात, मोटिवेट होतात की ठीक आहे की आपल्याला नुसतं पैसा करून काय उपयोग आहे. करेक्ट. तर त्यामुळे 2 आणि 0 वाले ही लोक असतात. आता 1 आणि 1 11 अफलातून कॉम्बिनेशन. बर. 2 सूर्य ना. कारण 1 and 1 म्हणजे 2 सूर्यांची ताकद. वा. म्हणजे काय असेल, ते व्यक्तिमत्व पण तसं झालं पाहिजे. करेक्ट. बरोबर आहे. हो. ते व्यक्तिमत्व म्हणजे कोण, तर बिग बी, अमिताभ बच्चन. वा. बरोबर. आणि थॉमस एडिसन. दोघांचे पण उदाहरणं आहेत. सगळ्या जगाला माहिती आहे की थॉमस एडिसननी 1000दा ते प्रयोग केले, तर त्यांनी मला सांगितलं की अरे तुला 1000 प्रयोग 1000 वेळा लागले नाही, पण तो म्हणला 999 वेळेस बल्ब कसा नाही पेटत हे मी शिकलो. म्हणजे हा जो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे. अमिताभ बच्चन मध्ये आता 1 आणि 1 हे काय, म्हणजे किती यांचं एक वेगळं ओजस असतं, एक वेगळं व्यक्तिमत्व असतं. आधी अमिताभ बच्चन जेव्हा एक त्यांचा मध्यंतरी एक काळ आला होता की जेव्हा त्यांचे खूप पिक्चर आपटत होते, आझाद, लाल बादशाह हे ते वगैरे, तेव्हा ते त्यांच्या वडिलांकडे गेले. ते म्हणले की बाबा, ते हरिवंशराय बच्चनांकडे, ते त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून ढसाढसा रडले. ते म्हणले की अमिताभ बच्चन इज फिनिश्ड. ओके. हा. तर त्यांच्या वडिलांनी त्यांना समजवलं की अरे असं काही होत नाही, कोणाचं काही फिनिश होत नाही, तू तुझ्या परत रूट्समध्ये जा. तोपर्यंत त्यांचा अमिताभ बच्चन यांचा स्वभाव थोडासा ॲरोगंट, थोडासा तो जो 1 नंबरचा जो असतो टिपिकल नंबर, असा रुबाबदार, हे असं तो तसं ते वागत होते. मग जेव्हा वडिलांशी झालं बोलणं, मग त्यांचं जे इलाहाबादला त्यांची जी कोठी होती तिथे ते गेले, 6 महिन्याचा ब्रेक घेतला, पुस्तकं वाचली, हे केली. मग त्याच्यानंतर तेव्हापासून त्यांच्या हातात नीलम खडे दिसायला लागले, त्यांच्या वागण्यामध्ये बदल पडला. त्यांनी म्हणजे जेव्हा त्यांचं ABCL पूर्ण संपलं होतं, 990 की 900 कोटी काहीतरी त्यांच्यावरती कर्ज होतं, तरी त्याच्यातून ते पूर्ण आज वरती येऊन आज ते सक्सेसफुली ते छान काम करतात. कोण बनेगा करोडपती मध्ये. त्यामुळे 1 आणि 1 जेव्हा येतात ना, तेव्हा खूप जबरदस्त त्यांच्यामध्ये पोटेन्शियल असतं. त्याच्यानंतर 29 नंबर. आता 29 नंबर म्हणजे काय आहे की 2 आणि 9 म्हणजे चंद्र आणि मंगळ. बरोबर आहे. आता चंद्र आणि मंगळ म्हटलं की आपल्याला काय असं थोडंसं विगरच असतं. त्याचे जे लोक आहेत ते म्हणजे संजय दत्त आणि राजेश खन्ना. बर. आता हे दोन्ही एकदम वेगवेगळे उदाहरण आहे खरं. आयडियली हे दोन्ही वेगळे, मुद्दामून मी थोडे वेगळे आणलेले आहेत. ओके. कारण आता संजय दत्तचं पर्सनॅलिटी कशी आहे ही सगळ्या जगाला माहिती की त्याला तो कोणाला घाबरत नाही, काही नाही, बिंदास काम करणार, मेहनत करणार आणि हे करणार. आणि काय म्हणजे आजही त्याचा तसा जो वचक आहे, म्हणजे त्यांनी प्रभासच्या ज्या सेकंड याच्यामध्ये काम केलं होतं पिक्चरमध्ये विलनचं, तेव्हा पण त्यांनी किती उत्कृष्ट अभिनय तो केला होता की आजही तो ऍक्टिंगला कमाल आहे. म्हणजे भलेही त्यांनी जे काही भविष्यामध्ये पास्टमध्ये काही चुका केल्या असतील, पण त्यांनी सगळ्या सुधारल्या. बरोबर. आणि तो अजूनही आज उभा आहे. करेक्ट. त्यामुळे त्याचं उदाहरण हे उत्तम आहे. दुसरं उदाहरण म्हणजे कसं, राजेश खन्ना. म्हणजे आता 2 आणि 9 म्हणजे मंगळ बेसिकली काय देतो, तुम्हाला काम करण्याची इच्छा देतो, तो पॅशन देतो तुम्हाला की नाही मला करायचं आहे, तो नुसता बसत नाही. आता राजेश खन्ना यांनी लागोपाठ 17 सिल्वर जुबली हिट्स दिलेले आहेत. बापरे. त्यांचा रेकॉर्ड कोणी मोडला नाहीये. सलमान खान जवळपास 14-15 पर्यंत आला होता, पण त्यांचा रेकॉर्ड अजूनही अबाधित आहे. बर. तर या प्रकारचं त्यांचं ते डेडिकेशन, किंवा आज 17 पिक्चर
पूर्वीसारखे 3 महिन्यात 6 महिन्यात पिक्चर व्हायचे नाही. तेव्हा त्यांना वर्ष 2-2 वर्ष जायचं. म्हणजे तुम्ही इतका काळ घेता आहात, इतके काळ तुम्ही तुमचं निरंतर तुम्ही ठेवू शकता तुमचा परिश्रम, हे त्याच्यात सांगण्यासारखं आहे. बर. तर अशा पद्धतीने आता आपण 2 नंबर जो आहे आणि वेगवेगळे त्याचे जे काही परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आहेत तर ते आपण सगळे बघितले. करेक्ट. ओके. आता आपण 3 नंबरकडे वळूया. आता 3 नंबर म्हणजे हा कोणाचा आहे? मला वाटतं तुझाही 3 नंबर आहे. हो, माझाही 3 नंबर आहे. माझाही 3 नंबर आहे. तर 3 नंबर हा गुरुचा नंबर आहे. बरोबर आहे. आता गुरु म्हणलं की काय येतं डोळ्यासमोर? गुरु. संपला विषय. बाकी काहीच नाही. करेक्ट. की मी तुमचा गुरु आहे असं त्यांना नेहमी वाटत असतं. पण त्याच्यामध्ये काय असतं की त्यांच्यामध्ये ते एक काय म्हणतात त्याला, एक विजडम असतं. ओके. गुरुमध्ये जे विजडम असतं ना की ते एक त्यांना ते त्यांच्या पातळीनी त्यांच्या पद्धतीने असेच वागतात. बरं, हे आयुष्यभर आहे ना शिकायसाठी आणि शिकवण्यासाठी तयार असतात. बर. म्हणजे 3 नंबरवाला तू कधी बघ, त्याला म्हणलं नाही मला अरे हे नवीन काहीतरी नॉलेज आहे, नाही मला शिकायचं आहे, मला पण शिकायचं आहे, किंवा हे शिकवायलाही तयार असतात. ओके. की नाही अरे तू असं नाही, असं कर, असं नाही तसं कर, तू असं करायला पाहिजे, हे पण करायला ते नेहमी तयार असतात. राईट. आणि तो देवतांचा गुरु आहे. गुरु म्हणजे देवतांचा गुरु आहे. त्यामुळे ते चांगले मार्गदर्शक असतात. वा. चांगले सल्लागार असतात. 3 नंबरचा जर का माणूस घेतला तर तो बेस्ट सल्लागार असतो. कुठलाही तुम्ही जर का याच्यातला बघितला तर तो उत्तम सल्लागार असतो. तर आता आपण 3चे परम्युटेशन कॉम्बिनेशन बघूया. तर आता प्युअर 3 नंबर आपण जर का घेतला 03, तर याचे उदाहरणं आहे शंकर महादेवन आणि भारती सिंग. खूप वेगळे उदाहरण परत. कारण शंकर महादेवनला IITतून आय थिंक तो पासआउट झाला, त्यांनी BE केलं आणि त्याला मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब चालून आला होता. बर. म्हणलं मला हे असलं काय करायचं नाही, मला गायचं आहे. तर तो म्हणजे ते स्वतःच्या मनाचं करतं, जे पटेल ते करतं. कारण यांना तुम्ही बळजबरी केली ना की तू हेच कर, तू तेच कर, तर हे करू शकत नाही. त्यामुळे त्याला जे वाटलं की हे याच्यासाठी मी बनलेलो आहे, तर त्यांनी ते केलं आणि उत्तम रीतीने केलं. वा. बरोबर आहे. आता दुसरी म्हणजे भारती सिंग. म्हणजे तिला आता कॉमेडीचा अमिताभ बच्चन म्हणतात. बरोबर. कारण तिचं जे टायमिंग आहे किंवा तिचं जे ह्युमर आहे ते इतकं सुंदर आहे की ती खूप छान प्रेझेंट करते. की तिने कधी शरीरावर म्हणजे तिच्या बोजड शरीराचं कधी पण तिला लाज वाटली नाही, कधीही नाही. ती काहीही परिस्थितीमध्ये तिने परफॉर्म केलं आणि आजही ती परफॉर्म करते. बरोबर. त्यामुळे प्युअर 3 नंबरवाले जे असतात ते असे असतात. बरोबर. तर आता प्युअर 3 झाल्यानंतर जो नंबर येतो तो 12 नंबर. आता 12 नंबर म्हणजे काय माहितीये का? सन आणि मूनचं कॉम्बिनेशन. करेक्ट. बरोबर आहे. म्हणजे माइंड आणि हार्ट. अच्छा. म्हणजे माइंड आणि हार्टचं कॉम्बिनेशन आहे 1 आणि 2 म्हणजे. आता याचे उदाहरण म्हणजे कोण? आता 2 आणि 1चं उत्तम उदाहरण घ्यायचं झालं आपल्याला की माइंड आणि बॉडीचं बॅलन्सिंग घ्यायचं आपल्याला, तर सगळ्यात मोठं नाव आहे ते म्हणजे रजनीकांत. बर. बर. आणि युवराज सिंग. ओके. दोघेही जण बघितलेले की कसे कामामध्ये म्हणजे जेव्हा तुमचं माइंड आणि हार्ट हे एकत्र होतं आणि त्या पद्धतीने तुम्ही करता. नाहीतर मला सांग ना की 6 बॉलवर 6 6 मारणं तसं सोपं आहे का? नाही. म्हणजे प्रत्येक बॉल काय तो तसा इतका सोपा असेल का की त्यांनी ते 6 मारले 6 बॉलवर 6? नाही. आपण अजूनही आपल्याला ते आठवतात त्याचं ते अग्रेशन. पण त्याचं काय आहे की माइंड आणि बॉडीचं बॅलन्स असल्यामुळे तो आउट नाही झाला किंवा त्याला कुठे काही असं हे नाही झालं. त्यांनी ते ठरवलं की मी करणार चायला आणि येणारा प्रत्येक बॉलला टोकणार आणि त्यांनी ते केलं. तसंच रजनीकांत त्यांचं काय आज ते त्यांना त्यांचं वेगळं काही सांगायची आपल्याला गरजच नाही. त्यामुळे हे 1 आणि 2चे जे कॉम्बिनेशन्स असतात हे असे असतात. ओके. नंतर 2 आणि 1चं कॉम्बिनेशन येतं. बरोबर आहे. तर 2 आणि 1चं कॉम्बिनेशन थोडंसं माइल्ड असतं कारण चंद्रानंतर सूर्य आहे. इथे काय सूर्यानंतर चंद्र आहे. पहिले कोण आहे? पहिले सूर्य आहे. आता 2 1ला काय होतं की पहिले 2 नंबर म्हणजे पहिले चंद्र येतो आणि मग हे येतो हार्ट अँड माइंड. तर हार्ट अँड माइंड मध्ये म्हणजे कसं आहे की क्वीन एलिझाबेथ. ओके. आणि साऊथचे जे सुपरस्टार आहेत मोहनलाल,
ते. बर यांचं कसं असतं की प्रदीर्घ कालकिर्द असते कामाची, बर. प्रदीर्घ. आता मोहनलाल पण किती वर्ष झाले काम करतात. त्यांना एक मला वाटतं 35-40 वर्ष त्यांचा आता तिथे आता फिल्म इंडस्ट्रीत अनुभव असेल. हो. पण जबरदस्त म्हणजे प्रदीर्घ काळ हे काम करतात. शांत असतात, कारण सुरुवात चंद्रापासून होते, शांत विचार करून असते, पण करतात, त्याच्यावरती इम्प्लिमेंट करतात आणि पुढे जातात. बरोबर. तर अशा पद्धतीने आता आपण 2-1 पर्यंत आलो. म्हणजे आता हे आपले 3चे कॉम्बिनेशन सगळे संपले. बरोबर आहे. तर आता याच्यानंतर आता आपण अजून एक सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी 30 नंबर आपला राहिला. तो तर फार महत्वाचा, कारण माझी बर्थडे आहे आणि मी 30 विसरलो. तर ऍक्च्युली 30 नंबर म्हणजे काय, तर 3 नंबर आणि अकम्प्लिशमेंट, 3 and 0. याच्यामध्ये 2 खूप मोठी नावं आहेत. ती म्हणजे आर्नॉल्ड श्वार्झेनेगर आणि वॉरन बफे. ओके. म्हणजे एक बॉडी बिल्डिंगचा बेताज बादशाह आणि एक इन्व्हेस्टमेंट अँड शेअर मार्केटचा बेताज बादशाह. करेक्ट. बरोबर. यांनी जे कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे किंवा जे काय त्यांचं अजूनही म्हणजे प्रदीर्घ अजूनही चालूच आहे. अजूनही आर्नॉल्ड जिम करतो, हे करतो, सगळं करतो. वॉरन बफे अजूनही त्यांचे इन्व्हेस्टमेंट करतात, अजूनही रोज ऑफिसला जातात. 90 वर्षाचे झाले. प्रदीर्घ कालकिर्द आहे. त्यामुळे कदाचित माझी पण कारकीर्द प्रदीर्घ असेल असं वाटतंय मला. तर अशा पद्धतीने आता आपले सगळे हे नंबर झालेले आहेत. 3 नंबर आता आपला पूर्ण झालेला आहे. तर आता आपण 4 नंबरनी सुरुवात करू. ओके. आता 4 नंबर मध्ये काय आहे की हा 4 नंबर म्हणजे राहू असतो बेसिकली. ओके. तर तुला ती जी स्टोरी माहिती असेल की ते जेव्हा समुद्र मंथन होत होतं तेव्हा ते जे वरचं शीर असतं ते राहू असतं. ते विष्णूने त्याच्या सुदर्शन चक्राने कट केलं होतं. तर वरचं जे भाग आहे तो राहू आहे आणि खालचं जी बॉडी आहे ती म्हणजे केतू आहे. बरोबर. आता 4 नंबर म्हणजे ही लोक आहेत ना, तर ही 4 नंबर जी लोक आहेत ही जबरदस्त, ह्यांचं माइंडसेट खूप जबरदस्त असतो, कारण राहू आहे. बरोबर आहे. प्रचंड फोकस असतो यांचा, प्रचंड फोकस. कारण हे काय करतात ना, हे थोडेसे ऍडमंट पण असतात, थोडे हट्टी पण असतात, पण हे फक्त ब्रेननी विचार करतात. कारण त्याच्याकडे हार्ट नाही ना राहूकडे. करेक्ट. डिसिप्लिन असते त्यांच्या ह्याच्यामध्ये. एक पर्टिक्युलर असतात, भयंकर पर्टिक्युलर असतात काम करायला. आणि यांना हे पॅशनेट खूप असतं. ओके. कुठल्याही गोष्टीचं एकदा यांना पॅशन एक आलं ना की हे जबरदस्त त्याच्या मागे जे लागतात की ते कधी थांबत नाही. तर आपण आता 4 नंबरचे जे काही परमिटेशन कॉम्बिनेशन्स आहे, म्हणजे काही त्या पर्सनॅलिटीज बघितल्या तर मग तुम्हाला अजून एक क्लिअर होईल की काय कशा काय असतात ते. तर प्युअर 4 नंबर म्हणजे किशोर कुमार आणि बराक ओबामा. अगेन कॉन्ट्रास्ट आहे, पण आपापल्या ह्याच्यामध्ये त्यांनी काय जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, प्रश्नच नाही. म्हणजे मी कालच एक रील बघत होतो की आधी जे सगळे व्हाईट प्रेसिडेंट होते युएसचे, तर बराक ओबामा इज द फर्स्ट ब्लॅक प्रेसिडेंट ऑफ द युएस. तर त्यांनी प्रचारच असा केला होता की तुम्ही मला निवडून द्या, मी जे काळं सोनं जे बँकेमध्ये आहे, वर्ल्ड बँकेमध्ये, ते मी सगळं सोडवून आणतो. हे त्यांनी त्याच्या मतदारांना सांगितलं की मी हे तुमच्यासाठी करेल. तर त्याला 80% लोकांनी मतदान दिलं आणि तो निवडून आला. आणि निवडून आल्यानंतर त्यांनी ते कम्प्लीट केलं पण की त्यांनी जे काही ब्लॅक मनी होता तो सगळा त्यांनी आणला. त्याची कारकीर्द खूप सुंदर त्यांनी पूर्णपणे हे केली आणि पॅशनेटच होता, जबरदस्त होता. म्हणजे तुम्ही सांगायचं की तो रेग्युलर जिम करणं, हे करणं, एकदम ऍक्टिव्ह माणूस होता अगदी. त्याच्या थोडंसं विरुद्ध एकदम थोडंसं म्हणजे किशोर कुमार. तर किशोर कुमार यांनी काय गाणे दिलेत आपल्याला, कुठल्या मूड मधले काय आहे, पण कारण त्यांचं गाणं हे पॅशन होतं. एक्सप्रेस व्हायचा एक फॉर्म होता त्यांचा. करेक्ट. त्याच्यामुळे 4 नंबरवाल्यांना एक्सप्रेस व्हायला काहीतरी एक लागतं की अरे हे मला काम करायचं आहे, या कामातून मी एक्सप्रेस होणार आहे. मला गाणं गायचं आहे, या गाण्यातून मी एक्सप्रेस होणार आहे. किशोर कुमार कोण आहे, काय आहे ते तुम्हाला मी गायल्यावर कळेल. तर हे एक्सप्रेस होतात ते, मग त्यांना ती पॅशन एक निर्माण होते. तर अशा पद्धतीने प्युअर 4 नंबरवाले जे आहेत हे खूपच जबरदस्त आहेत. आता 22 नंबर. ओके. 22 नंबर म्हणजे 2+2.
म्हणजे डबल चंद्र. करेक्ट. आता डबल सूर्य जर का जबरदस्त होता तर डबल 2 पण जबरदस्तच असायला पाहिजे ना. अगदी अगदी. तर आता डबल 2चं उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस वा आणि अजित पवार. अरे बापरे. म्हणजे मी मुद्दामून हे पॉलिटिक्स मधलेच घेतले दोघं जण. पण दोघांमध्ये तुम्हाला बघते भले ती पार्टी असू दे काही असू दे, म्हणजे आज समजा याची पार्टी वेगळी आहे त्याची पार्टी वेगळी आहे, आज त्यांच्या पार्टी, पण जो वागण्यातला जो पर्टिक्युलरपणा आहे, बोलण्यातलं जे क्रिस्टल क्लिअर बोलणं आहे, उगाच हे नाहीये तेवढेच पातळ म्हणजे त्यांच्या पॉलिसीज किंवा हे करून किंवा आज देवेंद्र फडणवीसांनी इतिहासच बदलला सगळा ना महाराष्ट्राचा. आज सगळा इतिहास बदलून टाकला. म्हणजे आज आपण कधी विचारही करू शकणार नाही की अजित पवार हे देवेंद्र फडणवीसांसोबत एकत्र सत्तेत येऊ शकतात. पण हे दोन वल्लीच एकत्र आले 22 नंबरवाले आणि आज हे शासनामध्ये आहेत आपल्या. करेक्ट. तर त्यामुळे डबल 2 नंबर पण हा त्या मानाने खूप छान असतो. बर. त्याच्यानंतर येतो 13 नंबर. 13 नंबर म्हणजे परत सन आणि गुरु, म्हणजे सन आणि ज्युपिटर. तर याच्यामध्ये 2 नावं म्हणजे श्री श्री रविशंकर आणि टेलर स्विफ्ट. बर. तर एक कुठल्या म्हणजे अध्यात्माच्या याच्यामध्ये एका वेगळ्या पातळीला पोहोचलेले, आणि दुसरी जी आहे ती म्हणजे गायनाच्या याच्यामध्ये आणि याच्यामध्ये, आणि आजकाल नवीन पिढीला तर अगदी म्हणजे ती जवळची खूप जवळची आहे टेलर स्विफ्ट. तर त्यामुळे 1 आणि 3 जे असतात ते त्या पद्धतीने असतात. आता 31 नंबर म्हणजे परत ते गुरु आणि सन असे असतात. याच्यामध्ये आपण उदाहरण घेऊ शकतो सरदार वल्लभभाई पटेल. वा. ओके. आणि अरमान मलिक. बरोबर आहे. आता आपल्याला कसं आहे बा, सरदार वल्लभभाई पटेलांची ही आपल्याला लोह पुरुष म्हणून धडा होता. हो बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला तर माहितीच होतं की हे लोह पुरुष आहेत आणि खूप उत्तम व्यक्तिमत्व आहे. अरमान मलिक हा पण एक उत्तम व्यक्तिमत्व आहे. म्हणजे मी ऍक्च्युली त्याचा एकदा इंटरव्ह्यू बघितला होता. तर अरमान मलिक म्हणजे हा अन्नू मलिकांचा पुतण्या. ओके. तर त्याच्या घरी अतिशय स्ट्रिक्ट वातावरण होतं. त्याच्या आईने सांगितलं की नाही, शिक्षण बिलकुल, शिक्षणाला पर्याय नाही, शिक्षण घ्यायचं, शिक्षणाशिवाय तू दुसरं काहीही करायचं नाही. त्यामुळे हा थ्रूआउट 90% पास झालेला आहे. बर. अरमान मलिक हे कोणाला माहिती असेल, ज्यांनी इंटरव्ह्यू बघितला असेल त्यांना माहिती असेल. पण थ्रूआउट हा 90% पास झाला आणि आज संगीतामध्ये पण तो उत्तम त्याची कामगिरी बजावतो आहे. वा. बरोबर. तर अशा पद्धतीने 4 नंबरचे सगळे वल्ली असतात. करेक्ट. ओके. आता 4 नंबर पर्यंत आपण आलो. आता 5 नंबर. ओके. 5 नंबर कशाला डिपिक्ट करतो तर बुधाला. बरं. आता हा ना सगळ्या न्यूमरोलॉजिस्टचा फार आवडता नंबर आहे बरं का. 5 नंबर. ओके. त्यांना ते खूप फार आवडीचा नंबर आहे तो, की 5 नंबर असला म्हणजे काय विचारूच नका. बर. हा बुधाचा नंबर आहे. हा बेसिकली कसं असतं, 2 प्लॅनेट्स थोडेसे फास्ट असतात, चंद्र आणि बुध हे दोन फास्ट असतात. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की आपण ती अंगठी आहे ती या करंगळीत घालतो, मोती आणि पाचू हे या अंगठीत घालतात करंगळीमध्ये. कारण का ते फास्ट मुव्हिंग प्लॅनेट्स आहेत. तर बुध हा जो आहे हा फास्ट मुव्हिंग प्लॅनेट आहे. तर याला ना लाईफमध्ये सारखे चेंजेस आवडतात. अच्छा. तोचतोपणा जेवणाला आई मॅगी करून आज आई आम्हाला पिझ्झा मागवायचा का, म्हणजे हे जे आपण पर्सनॅलिटी बघतो की ज्यांना ते टिपिकल याचा कंटाळा येतो. ओके. तर एक हे असतं त्यांचं व्यक्तिमत्व की त्यांना टिपिकल गोष्टी सारख्या करायला आवडत नाही. दुसरं अतिशय बुद्धिमत्ता असते त्यांच्याकडे. बर. यांना कॉमर्सचं नॉलेज खूप जबरदस्त असतं आणि स्पेशली शेअर मार्केटसाठी. ओके. हा नंबर तुमचा असणं फार गरजेचं आहे, किंवा या नंबरला तुम्ही असाल तर तुम्ही बिंदास शेअर मार्केटमध्ये काम करा, तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस मिळेल. ओके. आणि हा जो प्लॅनेट आहे हा परफेक्ट बॅलन्स साधतो. म्हणजे याला ना तुम्हाला बॅलन्स साधता आला पाहिजे. ओके. आता मी तुला उदाहरण जे सांगतो ना त्याच्यानं तुला मी परफेक्ट समजावून सांगतो की बॅलन्स म्हणजे कसा. तर 05 नंबर जो आहे प्युअर 5 नंबर, याचे 2 उदाहरणं म्हणजे राकेश झुंझुनवाला आणि विराट कोहली. ओके. ओके. आता हे दोघं प्रचंड बुद्धिमत्ता, दोघांकडे प्रचंड बुद्धिमत्ता. आज क्रिकेट खेळायचं, कुठला बॉल कसा खेळायचा, कधी हे करायचं, कसं करायचं, पण तो
विराट कोहलीने तो जो बॅलन्स आहे, माइंड बॉडी बॅलन्स आहे, करेक्ट तो बेस्ट ठेवला. करेक्ट. बरोबर आहे. तेच राकेश झुनझुनवालांना पैसा कमवता आला, हा पण शरीराचा बॅलन्स त्यांना नाही ठेवता आला. करेक्ट करेक्ट. मग त्यांचं जी काही जीवनशैली होती ते इतकं त्यांचं ते खाणं पिणं पार्टीज हे ते असं होतं की ते स्वतः म्हणायचे की मी खूप इन्व्हेस्टमेंट्स केल्या पण मी माझ्या शरीरात इन्व्हेस्टमेंट नाही करू शकलो. राईट. तर तो बॅलन्स त्यांना साधता आला नाही, त्यामुळे ते फार लवकर पण एक्सपायर झाले. हो हो. आणि तेच जर का विराट कोहलीनी जो बॅलन्स साधला, तो जर का साधला, म्हणजे 5 नंबरच्या लोकांनी काय करायचं आहे, तर माइंड बॉडी बॅलन्स करायचा आहे. ओके. जेव्हा तुमचा माइंड बॉडी बॅलन्स होईल तेव्हा तुम्हाला सक्सेस मिळेल. ओके. हे 5 नंबरचं एकदम म्हणजे आता क्लिअर कट आहे. क्लिअर. आता त्याच्यानंतर येणारा नंबर म्हणजे खूप छान आहे, 14 नंबर. कारण सन आणि राहू असा कॉम्बिनेशन आहे, 1 आणि 4. आता याचे पण जे आहेत ना, याची पर्सनॅलिटीचे लोक म्हणजे आमिर खान हा आणि मार्क झुकरबर्ग. बरोबर आहे. मार्क झुकरबर्गनी 17व्या-18व्या वर्षी फेसबुक लॉन्च केलं. करेक्ट. आमिर खाननी पण 19-20व्या वर्षी कयामत से कयामत तक मधनं मूवी पदार्पण केलं. हे भयंकर परफेक्शनिस्ट असतात. हा बरोबर, 1-4 वाले. कारण का सन आणि राहू, तर ते परफेक्शन आहे. आपल्याला आमिर खानला तर ओळखतोच परफेक्शनिस्ट म्हणून. आता मार्क झुकरबर्ग पण परफेक्शनिस्ट आहे म्हणून तर आज एवढा मोठा झाला. बरोबर. नाहीतर तो काय असं बाय फ्लूक बाबा एक आज मी फेसबुक लॉन्च केलं ते सक्सेसफुल झालं म्हणून झालं संपला विषय, असं नाहीये. तिथून तो पुढे जात गेला. त्यांनी परत व्हॉट्सअप घेतलं, इन्स्टा घेतलं. करेक्ट. तो परत पुढे सक्सेसफुली त्यांनी तो सस्टेन झाला त्याच्या बिझनेस मॉडेलमध्ये. करेक्ट. त्यामुळे हा नंबर जो असतो हा बिझनेसमॅनसाठी किंवा हे अॅक्युरसी यांनी परफेक्शन आणावं. बर. जे 14 नंबरवाले जर का हे कामात परफेक्शन त्यांचं नसेल तर यांना सक्सेस मिळत नाही. बर. त्यामुळे यांनी सक्सेस तुमच्या कार्यासाठी अचूक हे करायला पाहिजे. आता त्याच्यानंतर येतो 23 नंबर. आता 23 नंबर म्हणजे हा थोडासा जड नंबर आहे कारण का चंद्र आणि गुरु म्हणजे थोडासा जड नंबर आहे आणि उदाहरणं पण जडच आहेत. अच्छा. एक म्हणजे प्रभास. बर. हा. आणि दुसरे म्हणजे सुभाषचंद्र बोस. बर. दोन्ही जड व्यक्तिमत्व आहेत. कारण प्रभासनी तर म्हणजे आपल्याला कसं होतं की त्याला जे यश मिळालं प्रभासला, आधी पण तो यशस्वी होताच, नाही असं नाही, पण बाहुबलीला त्यांनी जे एक षटकार मारला, जे त्याचे जे काही रेकॉर्ड्स बनवले ते न बघण्याचं, म्हणजे त्याच्या तिथून कंपॅरिझन व्हायला लागली. करेक्ट. किंवा अरे हा मी बाहुबलीचं एवढं झालं, तुमचं किती हे बेंचमार्किंग केलं त्यांनी. करेक्ट. दुसरे सुभाषचंद्र बोस. आता सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी केलेली ती जी आझाद हिंद सेना आहे, ती जी चळवळ आहे, त्याच्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्य मिळणं फार कठीण होतं. बरोबर. म्हणजे तिथे कॉन्ट्रिब्युशन होतं सगळ्यांचं, त्याच्यामध्ये तो जो एक पार्ट होता तो त्यांनी उचलून धरला. बरोबर. आझाद हिंद सेनेचा. बरोबर. त्यामुळे ही जी व्यक्तिमत्व असतात 23 नंबरची, हे पण अतिशय उत्तम व्यक्तिमत्व असतं. ओके. आता आपण 6 नंबरकडे येऊया. 6 नंबर पण परत ना न्यूमरोलॉजिस्ट लोकांचा फार आवडता नंबर आहे बरं का. अच्छा. कारण का शुक्राचा नंबर आहे. आता लोकांना काय वाटतं की शुक्राचा नंबर म्हणजे काय, की अरे यांना फक्त चैन आवडते, मजा आवडते, हे आवडते. आवडतं ना, डेफिनेटली आवडतं. कारण हा शुक्र हा जो आहे हा दैत्यांचा गुरु आहे आणि तो 64 कलांचा मालक आहे. बर. तर त्यामुळे हे व्हर्सटाईल असतात बेसिकली. 6 नंबर दे पीपल आर व्हेरी व्हर्सटाईल. तर त्यांना मजा करायला आवडते, त्यांना फिरायला आवडतं, त्यांना छान राहायला आवडतं, सगळं करायला आवडतं. पण यांची एक झालर आहे, म्हणजे जी खूपशा न्यूमरोलॉजिस्ट लोकांनी कधी आजपर्यंत कुठल्या पॉडकास्टवर मी तरी ऐकलेली नाहीये. ओके. की 6 नंबरला एक झालर असते. ती म्हणजे काय माहितीये का, की नेकी कर और दर्या मिडाल. अच्छा. हा. हे लोकांच्या खूप कामात येतात. हे कायम लोकांना मदत करायला तयार असतात. ओके. हे लोकांना मदत करतात, मग त्या माणसाने उलटी मदत करो न करो. अच्छा. पण हे परत तिसऱ्यांदा जाणार. म्हणजे हा अँगल आहे ना, मला नाही वाटत मी आजपर्यंत 6 नंबरचा हा अँगल कुठल्याही पॉडकास्टवर आजपर्यंत बघितला नाही. कारण 6 नंबर हा फक्त चैनीचाच कारक एवढंच सगळं बोलतात, पण तसं नाहीये. हे खूप जीव लावणारे लोक आहे, मदतीला धावून येणारे लोक आहे आणि तुमच्यासाठी सॅक्रिफाईस करायला तयार होतात ही लोक. बर. आणि यामुळे यांना थोडीशी दुःखाची झालर असते 6 नंबरवाल्यांना. कारण हे जितकं प्रेम लोकांना देतात ना, तेवढं यांना प्रेम मिळत नाही.
हे खूप प्रेम देतात, सॅक्रिफाईस करतात, मदतीला धावून जातात, सगळं करतात, करेक्ट. पण त्यांना ते प्रेम मिळत नाही. त्यामुळे यांना थोडीशी दुःखाची झालर असते. आता हे तुम्ही जर का थोडे शास्त्र एकत्र केले ना तर त्याची ती मजा अशी अजून आपल्याला बघायला मिळते. तर आता आपण आहे ना प्युअर 6 नंबर बघूया. ओके. द प्युअर 6 नंबर म्हणजे नेहा कक्कड आणि रणवीर सिंग. म्हणजे परत दोन्ही नाव आहे की हे खालून वर आलेले. बरं, या दोघांनाही तुम्ही जर का बघितलं ना तर तुम्हाला खूप छान वाटतं. म्हणजे रणवीर सिंगचं तर तुम्हाला माहिती आहे की उड्या मारणं, त्याचं ते इनऑल त्याचा अपिअरन्स हे ते तर प्लीजिंग असतंच, डोळ्याला मजा येतेच बघायला. पण तेच नेहा कक्कड पण जेव्हा इंडियन आयडल मध्ये जज करत असते तेव्हा तुम्ही तिला बघा ना की किती छान वाटतं, प्लीझंट वाटतं. ज्या काही म्हणजे ती कॉमेंट्स करते, हे करते, किंवा एकदम इमोशनल आहे, लगेच तिला रडू येतं, हे येतं. म्हणजे ती एक छान व्यक्तिमत्व आहे, म्हणजे इट्स अ गुड पर्सनॅलिटी. तर हे प्युअर 6 वाले लोक असतात. आता 1-5 म्हणजे आता 1-5 म्हणजे ना हे जबरदस्त कॉम्बिनेशन आहे परत, की सन आणि बुध. तर याला ऍक्च्युली आमच्या म्हणजे कुंडली शास्त्रामध्ये याला बुधादित्य योग म्हणतात. अच्छा. हा, म्हणजे बुध आणि रवी जेव्हा एकत्र असतात इट इज कॉल्ड एज बुधादित्य योग. ओके. आता याचे जे उदाहरण घ्यायचे झाले तर डॉक्टर APJ कलाम आणि आलिया भट. म्हणजे परत दोन खूप वेगळे वेगळे उदाहरण आहेत. पण मी हे उदाहरण का घेतलं, कारण APJ कलाम हे ग्रेट होते हे सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. जेव्हा आलिया भटनी पदार्पण केलं होतं सिनेसृष्टीमध्ये तेव्हा कसे लोक तिला वागवायचे, ट्रोल केलं, खूप ट्रोल केलेलं आहे तिला. तिच्यावरनं जोक्स बनायचे, हे बनायचे सगळे, म्हणजे तिला सगळ्यांनी असं केलेलं आहे. म्हणजे पण ते तिने इतकं स्पोर्टिंगली घेतलं आणि तिने तिचा अभिनयाचा साख वाजवून दाखवला. खरं, येस आय एम देअर. म्हणजे आज तिने जे काही आज कॅरेक्टर्स तिने प्ले केलेले आहेत त्या याच्यावरनं तिने एक तिचं वेगळीच क्वालिटी दाखवून दिली. करेक्ट. त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता लागते, डेफिनेटली बुद्धिमत्ता लागते. रवी हे बुधादित्य योग म्हणजे काय असतं की इंटेलिजन्स आणि ऍक्शन. ओके. तर ते आलिया भट मध्ये, कारण लोकांनी ट्रोल केलं म्हणून मी सांगितलं की तिचा नंबर काय तर 15 नंबर. म्हणजे ती साधी नाही, तर तिने तेवढेच कष्ट घेतलेले वर घ्यायला. ओके. तर 1-5 झाला. आता आपण घेऊया 24 नंबर. वा, सगळ्यांचा आवडता 24 नंबर. कारण बऱ्याचदा तो हातावर पण लिहितात, अजून कुठे पुस्तकांवर लिहितात, दारावर लिहितात, असं खूप करतात लोक. पण ठीक आहे, हरकत नाही. 24 नंबर इज डेफिनेटली गुड. त्याच्यात काही हे नाही आहे. चंद्र आणि राहू असं ते कॉम्बिनेशन असतं. आता हे चंद्र आणि राहू मधलं सगळ्यात जबरदस्त उदाहरण जे मी आणलंय ते म्हणजे सचिन तेंडुलकर. वा. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे स्टीव्ह जॉब्स. ओके. ऍपलचे फाउंडर. बरोबर आहे. आता या 24 नंबर मध्ये खासियत बघ तू, हे ना लोक थांबत नाहीत. काहीही परिस्थिती असू दे, कशीही परिस्थिती असू दे, हे थांबणार नाहीत कधी. त्यांना दुःख येईल, हे येईल, अपयश येईल, हे पॉज घेतील, परत चालायला लागतील. करेक्ट. आज सचिनचा जो जर्नी होता तो काय सोपा नव्हता. बरोबर. जे त्यांनी बरेच वर्ष खेळला, त्याच्यानंतर जेव्हा त्याला टेनिस एल्बोचं इंजुरी झाली तेव्हा लोकांना वाटलं की झालं आता याचं करिअर संपलेलं आहे. पण नाही, त्यांनी उचल घेतली, त्याच्यावरती पण त्यांनी मात केली आणि त्याच्यानंतर परत तो 10-15 वर्ष खेळला. करेक्ट. तर हे 24 नंबरवाले ना हे वॉरियर्स असतात बॉस. मला तरी असं वाटतं की हे कधी थांबत नाहीत. हे कधी ना म्हणजे की हे मला पॉसिबल नाही असं त्यांच्या डिक्शनरीत कधीच नाही. कारण आता स्टीव्ह जॉब्स पहा, स्टीव्ह जॉब्सचं जर का कंपनी बघितली तर त्यांनी स्वतः एक कंपनी बनवली. त्या कंपनीमधनं त्याचं भरपूर त्यांनी उत्पन्न केलं, हे केलं, मोबाईल केला आणि शेवटी एकदा अशी परिस्थिती आली की त्याच्या सगळ्या डायरेक्टर्सनी त्याला कंपनीतून बाहेर काढलं. पण तो किती अपसेट झाला होता. पण तरी तो तिथून बाहेर पडून त्यांनी परत ऍपल फॉर्म केलं, परत त्यांनी अख्खं पूर्ण इंडस्ट्री उभी केली. बरोबर. त्यामुळे हा नंबर मला पण खूप आवडतो, 24 नंबर. ऍक्च्युली मी फक्त तो लिहित नाही कुठे, पण मला नंबर खूप आवडतो तो. आणि त्यामुळे हे लोक खूप छान हे असतात लाईफ मध्ये, फायटर सारखं काम करतात. तर आता आपण 6 नंबर झालेला आहे. आता आपण 7 नंबर घेऊया. बरोबर आहे. आता 7 नंबर म्हणजे जे आहे ना,
जसं मगाशी मी सांगितलं की राहू म्हणजे हे असतं धड आपलं शीर असतं, तर 7 नंबर म्हणजे धड असतं. आहे. बरोबर आहे. आता धड असतं म्हणजे त्यांना काय आहे मला सांग, की त्यांना दिसत नाही काही, माइंड नाहीये काही, बरोबर आहे. तेव्हा त्यांचं जे काही चालतं ना ते फीलवर चालतं. अच्छा, इंट्युशन्स. या माणसांना जबरदस्त इंट्युशन्स येतात. बर. फील असतो. हे डिटॅच पण तितक्याच लवकर होतात. बर. हा, कारण केतू हा संन्यस्त ग्रह सांगितलाय, त्यामुळे ते डिटॅच पण खूप फटकन होतात. ओके. हा, पण 7 नंबर आर व्हेरी गुड रिसर्चर्स. कारण एखाद्याच्या म्हणजे मुळाशी हे जायला लागलेत ना, हे इतक्या मुळाशी जातात की रिसर्चच करतात. ओके, बरोबर आहे. यांना थोडंसं लाईफमध्ये ना थोडंसं काय म्हणतात त्याला, की थोडी अवहेलना म्हणण्यासारखं, किंवा एकदम इनिशियली यांना सक्सेस मिळत नाही, पण नंतर हे एकदा मिळाले की, आता उदाहरणं जे आहेत ना ते फार जोरदार आहेत, त्यामुळे ते तुला कळतीलच आता. ओके. 7 नंबरचे जे उदाहरणं आहेत ते, तर प्युअर 7 नंबर म्हणजे MS धोनी आणि कैलास खेर. म्हणजे हे 2 नावं असे आहेत की हे त्यांच्या क्षेत्रातले, म्हणजे DRS म्हणजे काय, तर दोन्ही रिव्ह्यू सिस्टीम असंच झालंय. आणि म्हणजे आता मी परवा एक हे वाचत होतो, त्याच्यामध्ये आलं होतं की सगळ्यात जगातला फास्टेस्ट हे कोण आहे धावपटू, म्हणजे उसेन बोल्ट आहे. बरोबर आहे. तर असं कॅल्क्युलेट केलं की एका मॅच मध्ये धोनीनी उसेन बोल्टचा स्पीड मागे टाकलाय. बापरे. रनिंग मध्ये. बापरे. तेव्हा उसेन बोल्टनी सांगितलं, जेव्हा उसेन बोल्टला हा त्याचा विश्वविक्रम कळला, तेव्हा उसेन बोल्ट म्हणला, थँक गॉड MSD इज नॉट इन रनिंग. म्हणजे काय त्या माणसाचं डेडिकेशन आहे. म्हणजे 7 नंबरचं जे सांगितलं की दोन्ही रिव्ह्यू सिस्टीम, त्याला पण कसं इनिशियली त्याला अंडर-19 मध्ये सिलेक्शन, जसं मी म्हटलं थोडी अवहेलना होते यांची, की पण ठीक आहे, पण त्याच्यानंतर ते जेव्हा जातात ना, ते जे एकदा त्यांचा तो रिसर्च, हे अभ्यास, जसं सांगतात ना की दोन्ही कधी कुठलं कम्प्युटर बघत नाही, काय नाही IPL मध्ये सरळ उतरतो, डायरेक्ट खेळायला लागा, सुरुवात करा, संपली विषय. करेक्ट. दुसरं उदाहरण म्हणजे कैलास खेर. सुफी आवाज. त्याचा आवाज म्हणजे ते तेरी दिवानी म्हणजे काय त्याला व्ह्यूज मिळालेले आहेत, किंवा काय त्याला, म्हणजे तेव्हा तर एवढं आपलं OTT प्लॅटफॉर्म एवढा इफेक्टिव्ह नव्हता, तरी पण तेव्हा लोकांनी कॅसेट्स घेऊन हे करून त्याला किती हे केलेलं आहे. म्हणजे सुफी आवाज आहे त्याचा. 7 नंबर म्हणजे हे सुफी टाईपचे लोक असतात, त्यामुळे हे डिटॅच पण होऊ शकतात कुठल्या गोष्टीला. आता दोन्ही नाही का, म्हणजे आता वर्ल्ड कप मिळवला, तो कोणीतरी वर्ल्ड कप घेत आहे आणि हा कुठेतरी मागे जाऊन आपला उभा आहे, ते डिटॅच होऊन जातात, त्यांना काय फरक पडत नाही, हा ठीक आहे, वर्ल्ड कप ओके. असं. तर प्युअर 7 नंबर वाले तसे खूप जबरदस्त लोक असतात. तसंच 16 नंबर वाले. बरोबर आहे. तर 16 नंबर वाले पण तसेच आहे. प्रत्येक नंबरचे लोक आहे ना, एक खासियत असते त्या नंबरच्या लोकांमध्ये, एक जबरदस्त लोक आहेत. आता 16 नंबर मध्ये ना आपण जर का उदाहरण घ्यायचं झालं तर चार्ली चॅपलिन आणि एकता कपूर. ओके. चार्ली चॅपलिन काय म्हणजे तो बिचारा, म्हणजे त्याचं स्वतःचं दुःख होतं, दुःखी असायचा, पण लोकांना कायम हसवायचा. बरोबर आहे. आता एकता कपूर, म्हणजे एकता कपूरनी, मी सांगतो ना की तिने अख्खं मीडिया बदललं. तिने छोट्या पडद्याला इतकं मोठं केलं की आज मोठा पडदा पण छोट्या पडद्यावर आला. करेक्ट. इतकं तिने मोठं केलं. करेक्ट. कारण त्या सास भाऊच्या ज्या सिरियल्स लोक बघायचे, तेव्हापासून लोकांना जे टीव्हीची सवय लागली, त्याच्यामुळे लोकांना अरे नाही मग हे आपण एवढं ते थिएटरमध्ये हे करतोय, त्यापेक्षा OTT प्लॅटफॉर्म करा. आणि ते म्हणजे काय त्या लेडीचं कॉन्ट्रीब्युशन आहे, किंवा काय त्या लेडीचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्या गोष्टीमध्ये, ते तुम्हाला बघायला मिळतं 16 नंबरमध्ये. बरोबर. तर असे हे सगळे व्यक्तिमत्व असतात. त्याच्यानंतर 25 नंबर असतो. हे पण याच्यामध्ये खूप चांगले उदाहरण आहे. शाहिद कपूर याच्यामध्ये येतो आणि अटल बिहारी वाजपेयी. तर यांना कसं असतं की आता शाहिद कपूर झाला किंवा अटल बिहारी वाजपेयी झाले, हे म्हणजे 2-5चे कॉम्बिनेशन वाले. आधी यांना तेवढा सक्सेस मिळत नाही, म्हणजे जसं आता अटल बिहारींना पण नाही मिळाला तेवढा, आधी तेवढा सक्सेस नाही मिळाला, तर खूप वर्ष त्यांचं कारकीर्द चालली. शाहिद कपूरला पण म्हणजे असं खूप म्हणावं तसं त्याला फेम पहिले नाही मिळालं, सुरुवातीला. नंतर मग यांना फेम मिळायला लागलं.
अटल बिहारी वाजपेयींचं ते एक विजन, म्हणजे यांना एक ते विजन पण असतं या लोकांना. त्यांनी संसदेत उभं राहून सांगितलं होतं की आज जितक्या नंबरमध्ये आम्ही आहोत, उद्या तितक्या नंबरमध्ये तुम्ही असाल, आणि तुम्ही ज्या नंबरमध्ये आहात त्या नंबरमध्ये एक दिवशी आम्ही असू. करेक्ट. ते त्यांच्या काळात तर तेवढं शक्य होऊ शकलं नाही, पण नरेंद्र मोदींच्या काळात मात्र ते शक्य झालं. बरोबर आहे. तर या पद्धतीचे ते थोडेसे विजनरी पण असतात. करेक्ट. तर असा हा 7 नंबर अवलिया. आता येतो थोडासा भीतीदायक नंबर 8 नंबर. कारण का 8 नंबरची सगळ्यांना भीती वाटते, कारण हा शनीचा नंबर आहे. करेक्ट. त्यामुळे लोकांना 8 नंबरची कायमच भीती वाटत असते की अरे बापरे शनी, अरे बापरे, असं लोकांना होतं. तर 8 नंबर हा जो असतो, हा पहिली गोष्ट तर यांना थोडासा स्लो ग्रह आहे. शनी हा मोठा ग्रह आहे, त्यामुळे तो थोडासा स्लो आहे. त्यामुळे प्रोग्रेस यांची जी असते ना, ही थोडीशी हळूहळू होते. म्हणजे जी काय म्हणतात ना की खूप फास्ट अशी होत नाही. पण हे कामाला अतिशय जोरदार असतात. बर. कामाला अतिशय झोकून देऊन काम करतात. म्हणजे मला आज मी सक्सेसफुल होतोय नाही होत आहे, पण तरी हे स्वतःला झोकून देणार कामामध्ये. जबरदस्त चिकाटी असते कामामध्ये. ओके. त्याच्यानंतर अजून 8 नंबरचा गुण सांगायचा झाला तर हे लोकांना इन्व्हेस्टमेंट खूप छान करतात. या लोकांना ना इन्व्हेस्टमेंट खूप छान कळतं की कुठे काय इन्व्हेस्ट करावी, कुठे काय कसं इन्व्हेस्ट करावं, हे या लोकांकडनं खरंच शिकण्यासारखं आहे. ओके. तर आता आपण 8 नंबरचे लोक बघूया. तर प्युअर 8 नंबरमध्येच आता सगळ्यात मोठं नाव म्हणजे आता सध्या आपल्या भारतात जे सगळ्यात फेमस नाव आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी. तर प्युअर 8 नंबर म्हणजे नरेंद्र मोदी. आणि दुसरं नाव म्हणजे ते पण भारतात गाजतंय वेगळ्या पद्धतीने, अल्लू अर्जुन. अच्छा. म्हणजे झुकेगा नाही या पद्धतीने गाजतंय. पण या दोघांनी पण, मी जसं आता नरेंद्र मोदींनी किती कष्ट केले. 8 नंबर म्हणजे त्यांनी आज कष्ट किती केले. म्हणजे आज ते संघाचे कार्यकर्ते होते, ते हिमालयात जाऊन राहिले, त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या बीजेपीच्या मोठ्या अधिकाऱ्यांची जेव्हा बैठक चालू असायची तेव्हा हे बाहेर बसायचे की अरे नाही मैं बाहेर अच्छा हूं. इतकं डाऊन टू अर्थ लोक. 8 नंबरचे लोक खूप डाऊन टू अर्थ असतात. हे त्यांना कधीही असं माझाचा लवलेश नसतो आणि बिलकुल हे नाही, एकदम डाऊन टू अर्थ लोक असतात. त्यांना जेव्हा यश मिळालं ते किती जबरदस्त मिळालं, पण त्यांनी केलेल्या ती जी मेहनत आहे त्याच ते त्यांना एक फळ त्याचं ते मिळाले आणि कष्ट करून आलेले. म्हणजे असं सहजासहजी किंवा वशिल्याने आलेले नाहीये. खालच्या पातळीपासून, खालच्या पायरीपासून वर आलेले. त्यामुळे सगळं माहिती आहे की कुठे काय कसं चालतं आणि काय नाही. त्यामुळे ते आहे. अल्लू अर्जुन त्यांनी तसे भरपूर पिक्चर केले, पण जेव्हा ते एक वेळ आली तेव्हा त्यांनी जबरदस्त हिट दिला. म्हणजे आज तो पुष्पाचा जो हिट आहे, पुष्पा 1 काय किंवा पुष्पा 2 काय, तो आज खरंच सगळे म्हणजे रेकॉर्ड ब्रेक याच्या यादीमध्ये तो येतो. बरोबर. तर असे हे प्युअर 8 वाले व्यक्तिमत्व असतात. त्याच्यानंतर येतं 17 नंबरवाले. बरोबर आहे. 17 नंबर म्हणजे हे थोडं सन आणि 7 म्हणजे केतू. तर याच्यामधले जी उदाहरणं आहेत ते म्हणजे रितेश देशमुख, ओके, आणि जॉन इब्राहिम. आता मी जसं सांगितलं की 7 नंबरवाले ना थोडेसे असे अलिप्त असतात, थोडे डाऊन टू अर्थ असतात. आता रितेश देशमुख हा विलासराव देशमुखांचा मुलगा, ते चीफ मिनिस्टर होते. हा ऍक्टिंगच्या करिअरमध्ये आला, पण त्याच्या कुठल्याही वागण्यावरनं असं वाटतं का की त्याचे वडील चीफ मिनिस्टर होते? नाही. इतका डाऊन टू अर्थ माणूस. म्हणजे 17 नंबर म्हणजे त्यांनी अजूनही विलन मध्ये केलेलं काम किंवा आता रिसेंटली रेड 2 मध्ये केलेलं काम अतिशय वाखाणण्यासारखं काम आहे. म्हणजे स्वतःवर काम करणार, हे करणार. आता दुसरं नाव मी जे घेतलं ते जॉन इब्राहिम. म्हणजे इतके वर्ष त्यांनी जे फिटनेस टिकवून ठेवलाय त्या कमाल आहे. म्हणजे या गोष्टींची खरंच कमाल आहे, कारण हे सातत्य आहे यांच्यामध्ये. आणि तेवढेच हे म्हणजे एकदम डिटॅच असतात. कुठे उगाच कुठे कॉन्ट्रोवर्सी मध्ये नाही, कुठे हे नाही, कुठे उगाच काही असं लफडी नाही, हे नाही, काय नाही. ते आपले मस्त मस्त मौला असतात, आपलं आपलं काम करतात, चालले बाबा, विषय संपला. असा त्यांचा एक थोडासा एक हे असतो. मग त्याच्यानंतर येतो 26 नंबर. 26 नंबर म्हणजे याचे जे 2 उदाहरणं मला मिळाले ते म्हणजे रवीना टंडन आणि प्रकाश राज. ओके. तर यांनी पण म्हणजे खूप चांगलं नेम फेम कमवलं आणि स्वतःची कारकीर्द खूप चांगली यांनी हे केली. तर अशा प्रकारे हा 8 नंबर आहे. हा फेम देणारा, हे करणारा, थोडासा थांबवून यश देणारा, पण छान नंबर आहे. कारण का शनी हा कर्माचा कारक आहे, त्याचे कर्म केल्याशिवाय तर पर्याय नाही. त्याच्यानंतर येतो 9 नंबर. आता 9 नंबर म्हणजे हा आहे मार्स.
म्हणजे मंगळ. मंगळ. आम्ही कुंडलीमध्ये याला सेनापती म्हणतो. अच्छा. सेनापती. तर हा फायटरच असतो, हा या फायटिंग मोडमध्येच असतो. ओके. त्यामुळे यांच्यामध्ये अग्रेशन जबरदस्त असतं. ओके. इगो खूप असतो यांच्यामध्ये. ओके. 9 नंबरवाले म्हणजे आता तू ऑटोमॅटिक बघशील तुझ्या आजूबाजूला 9 नंबरवाले की 9 नंबरवाले कोण आहेत बाबा, कारण का इगोइस्टिक असतात का. बरोबर. अच्छा. तर काय हे अग्रेसिव्ह पण असतात, इगोइस्टिक पण असतात आणि पण हे लढवई असतात. ओके. प्रचंड डिसिप्लिन्ड असतात, प्रचंड डिसिप्लिन्ड असतात. यांना अंग मेहनत भयंकर आवडते. बर. मी आता उदाहरण देईल त्याच्यावरनं तुला लगेच लक्षात येईल. ओके. तर प्युअर 9 नंबर म्हणजे अक्षय कुमार आणि महेश बाबू, साऊथ मधला. त्यामुळे काय आहे की अक्षय कुमार हा सगळ्या जगाला माहिती आहे की तो किती फिटनेस फ्रीक आहे आणि त्याच्यामध्ये एक नॅचरल अग्रेशन आहे. तो कपिल शर्मा शो मध्ये आला की तो कसा खेचत असतो त्याची की अरे हे क्या कर रहा है, वो क्या कर रहा है, म्हणजे तो इतका असा, म्हणजे तिथे पण म्हणजे गेस्ट जरी असला तरी तो असा अग्रेसिव्ह असतो. तर तिथे ते कळतं त्यांना की ते अग्रेसिव्ह असतात, हे असतात, डिसिप्लिन्ड असतात, सकाळी 4ला उठणं, हे करणं. आता महेश बाबू पण आपण बघितलं, तो 50च्या वर आहे पण तो अजूनही 40चा वाटतो. तर ते डिसिप्लिनरी राहतात, खाणं पिणं हे त्यांना खूप आवडतं. ओके. प्युअर 9 नंबरला. ओके. मग प्युअर 9 नंबर नंतर येतो 18 नंबर. आता 18 नंबर पण हे त्याच्यामध्ये 1 आणि 8 आहे, हे पण तेवढेच डिसिप्लिन्ड असतात. ह्याच्यामध्ये नाव येतं प्रियंका चोपडा आणि विन डिझेल. बर. हा. आता विन डिझेल म्हटलं की आपल्याला काय आठवतं, फास्ट अँड फ्युरियस. आता फास्ट अँड फ्युरियस 1 पासून ते फास्ट अँड फ्युरियस 10 पर्यंत त्या माणसाने बॉडी तशीच्या तशी ठेवली. म्हणजे मी खरंच म्हणजे मला कमाल वाटते त्या माणसाची की तो एक 7 नंबरचा की 6 नंबरचा कुठला तरी जो पार्ट आहे ज्याच्यामध्ये ड्वेन जॉन्सन सोबत त्याची फाईट दाखवली रॉक सोबत. तर मला ना तेव्हा वाटायचं की कारण मी रॉकचा फार फॅन आहे. तर मला वाटतं हे रॉक समोर विन डिझेल यांच्याशी काय संबंधच नाही काय. पण त्यांचा जेव्हा फाईट सिक्वल बघितला ना म्हणलं अरे काय माणूस आहे यार. आणि म्हणजे तो जो असं काही साकारलंय त्यांनी ते व्यक्तिमत्व की ते आपल्याला फार सुंदर वाटतं. म्हणजे ते मला विन डिझेलचं खूप आवडतं की जे त्यांनी स्वतःला मेंटेन ठेवलंय. आज प्रियंका चोपडानी पण स्वतःला जे मेंटेन ठेवलेलं आहे, म्हणजे आज नुसतं म्हणजे असं शारीरिक मेंटेनन्स नाही तर फक्त शारीरिक, सोशल, बाकी सगळं जे काही आहे तिचं चार्म हे खूप मेंटेन ठेवलेलं आहे. आज भले तिने आज दुसऱ्या एका US माणसाशी लग्न केलेलं आहे पण ती आज इंडियात येते, जाते, राहून येते. ती आज एक इंटरनॅशनल फिगर म्हणून काम करते. तर तिने तो खूप छान बॅलन्स साधलेला आहे. करेक्ट. तर आता 18 नंबर नंतर येतो, लास्ट आहे तो 27 नंबर. तर 27 नंबर म्हणजे चंद्र आणि केतू. म्हणजे हे पण थोडेसे ना म्हणजे हे असे प्रसिद्धीचे झोतात नसतात, हे थोडेसे अलिप्त असतात. तर याच्यामध्ये ऍक्च्युली उदाहरण घ्यायचं झालं तर श्रेयस तळपदे आणि विक्रम भट. आता श्रेयस तळपदे कसं की तर खरं पुष्पाचा आवाज त्यांनी दिलाय. करेक्ट. तेव्हा लोकांना कळलं की अरे हा श्रेयस तळपदेचा आवाज आहे का. अच्छा. त्याला त्यांनी पिक्चरमध्ये त्यांनी तो जो इक्बाल केला किंवा बाकीचे त्याचे जे काही रोल होते तर ते लोकांनी एवढे लक्षात नाही ठेवले जितकं ते आता पुष्पाचा आवाज. मग तिथून त्याला तो एक फेम मिळायला लागला. त्याची कॅपॅसिटी असते पण हे थोडेसे ना यांना प्रसिद्धी मिळत नाही किंवा हे लवकर लोकांसमोर येत नाही. आता विक्रम भट म्हणजे काय, इज द रायटर अँड डायरेक्टर ऑफ महेश भट. आता त्यांनी सगळी ही म्हणजे सारांशचं क्रेडिट कोणाला मिळतं तर महेश भटला. ओके. दुसरं कुठलं काय असेल राजचं त्याचं जे काही क्रेडिट मिळतं महेश भटला. ते विक्रम भट बिचारा बाजूलाच राहतो. तर असं बऱ्याचदा होतं या नंबरचं की 27 नंबर आला की थोडंसं कधीतरी ना हे विचारे काम करतात पण थोडंसं वेगळ्यांना हे होतं. तर अशा पद्धतीने मी तुला आता 1 ते 9 पर्यंत सगळ्या आकड्यांचं तुला डिटेल सांगितलंय. न्यूमरॉलॉजीमध्ये ऍक्च्युली काय असतं, न्यूमरॉलॉजीमध्ये 2 आकडे असतात महत्वाचे असतात. एक म्हणजे आता खूप जण त्याला वेगवेगळ्या नावाने बोलतात पण मी सोप्पं भाषा म्हणजे ड्रायव्हर कंडक्टर म्हणतो. कारण ड्रायव्हर म्हणजे काय, जो हु ड्राईव्हज यू. ड्रायव्हर नंबर म्हणजे तुमचा जो जन्म तारीख आहे, इट्स ड्रायव्हर नंबर. आणि कंडक्टर नंबर म्हणजे काय की तो तुमच्या आयुष्य म्हणजे तो जशी बस घेऊन जातो ना कंडक्टर सगळ्यांना ज्याच्या डेस्टिनीला. तर सो इट इज अ
कंडक्टर नंबर. ओके. सो त्याला डेस्टिनी नंबर पण म्हणतात, मूलांक भाग्यांक पण म्हणतात. तर आता आपण हे सगळं जे बघितलं ते मूलांकावरनं बघितलं. ओके. कारण का पटकन आपल्याला एखाद्याची पर्सनॅलिटी जर काय ओळखायची असेल ना, कारण बऱ्याचदा असं होतं की आज माझ्या आजूबाजूला कुठल्या नंबरची लोक आहे हे आपण जरा बघतो. मग कधी कधी अरे हा 9 नंबरचा आहे का, जाऊ दे, हा तसाच अग्रेसिव्ह आहे, जाऊ दे, याने चिडचिड केली ना तरी सोडून द्यायला, त्याच्या उगाच याच्या मनावर घ्यायला. म्हणजे हे आपल्यामध्ये थोडंसं एक्सेप्टन्स येतं, आपल्याला थोडंसं नॉलेज येतं. आणि कोणी पण हे सहज आपली फक्त डेट ऑफ बर्थची ऍडिशन आपण केली, 12 असेल तर 1+2, 30 असेल तर 3+0, 19 असेल तर 1+9, या पद्धतीने करायचं. ओके. ओके. आणि जो कंडक्टर नंबर असतो भाग्यांक, हा पूर्ण आयुष्य डिपिक्ट करतो. बर. म्हणजे तुमच्या पूर्ण आयुष्य कसं जाणार आहे. तर याच्यामध्ये थोडंसं माझं दुमत आहे, कारण की पूर्ण आयुष्य एक एक ग्रहाच्या इफेक्टनी कसं झालं. करेक्ट. इथे मी थोडा माझा जो अभ्यास आहे, कम्पॅरेटिव्ह अभ्यास आहे, की एकच नंबर आहे म्हणजे गुरु आहे, फक्त हा गुरुच्या प्रमाणे आयुष्य जाईल असं नाही म्हणू शकत. राईट. शेवटी आज 9 ग्रह, 12 ग्रह आहेत ऍक्च्युली. हे 12 ग्रहांचं तर काहीतरी कॉम्बिनेशन असेल ना. एका ग्रह, हा मी पर्सनॅलिटी सांगू शकतो, एक इंडिव्हिज्युअल माणूस आहे बाबा, त्यामुळे मी आज मुलांक काढला, तुझा 2 नंबर आहे बाबा, तू असा आहे, 1 नंबर आहे, असा आहे, 3 नंबर आहे, असा आहे. पण भाग्यांक जो आहे, जे म्हणतात की तुमचं सगळं जे पूर्ण आयुष्य आहे ते हे एका नंबर किंवा एका ग्रहाप्रमाणे जाईल. तर याच्यामध्ये थोडंसं माझं दुमत आहे. हे आपण नंतर माझ्या ज्या काही ऍस्ट्रॉलॉजिकल हे आहे किंवा बाकी जे काही आपण चर्चा करू त्याच्यामध्ये हळूहळू तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ओके, चालेल. हा, आता मी 1 ते 9 नंबर पर्यंत सगळे डिटेल्स तुला सांगितले, कुठल्या नंबरचं काय वैशिष्ट्य असतं आणि काय असतं ते. आता ऍक्च्युली कसं असतं, न्यूमरोलॉजीमध्ये 2 नंबर खूप महत्वाचे असतात. एक असतो मुलांक आणि एक असतो भाग्यांक. ओके. काही जण त्याला ड्रायव्हर कंडक्टर पण म्हणतात, असं बरेचसे त्याची नॉमेनक्लेचर वेगवेगळे लोक हे वापरतात. तर मुलांक म्हणजे हा तो नंबर असतो की जी तुमची बर्थ डेट आहे, ओके, तर त्याची टोटल केली तर जो काही नंबर येईल, 30 असेल तर 3+0, 19 असेल तर 1+9, हा जो असतो हा मुलांक. ओके. किंवा ड्रायव्हर नंबर. ओके. आणि पूर्ण तुमच्या डेट ऑफ बर्थची जर का बेरीज केली आपण, म्हणजे जसं आता 30/9/1975, बर, तर मग 3+0+9+1+9+7+5, ओके, असं इंडिव्हिज्युअल सगळे नंबर ऍड केल्यानंतर त्याची जे गणित येतं, मग ते समजा 2 ह्याच्यात आलं तर ते परत सिंगल वर आणायचं. म्हणजे 35 आलं तर 3+5 8, 27 आलं तर 2+7 9, एका नंबरवर आणायचं. ओके. दॅट इज कॉल्ड एज भाग्यांक. बर. भाग्यांक किंवा कंडक्टर असं आपण त्याला थोडंसं नॉमेनक्लेचर करतो. ओके. ओके. तर मी आता मुलांकाची तर सगळी माहिती दिलेलीच आहे. भाग्यांकचं आम्ही विचार थोडा वेगळ्या पद्धतीने करतो, ते पुढच्या या चर्चेमध्ये तुला नक्कीच लक्षात येईल सगळं. चालेल. तर सर, जर कोणी भविष्य बघण्यासाठी तुमच्या इथे आलं की मला आमचं भविष्य सांगा ना, तर मग अशा व्यक्तींना किंवा असे जे गरजू लोक असतात त्यांना मग तुम्ही कसं गाईड करता? हे ऍक्च्युली मी कसं आहे, मी 3 विद्यांमध्ये काम करतो किंवा 3 टूल्स वापरतो. पहिलं तर न्यूमरोलॉजी आहे, दुसरं कुंडली आहे आणि तिसरं टॅरो आहे. तर ऍक्च्युली जर का आपल्याला भविष्य बघायचं असेल तर सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात प्राचीन प्राकृत म्हणजे कुंडली शास्त्र आहे. बर. ओके. कुंडली शास्त्रामध्ये कसं आहे की तुम्हाला खूप वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला त्या कुंडलीचं अनालिसिस करता येतं. बर. जसं थोडंसं नाही म्हटलं तरी न्यूमरोलॉजीला थोडेसे लिमिटेशन्स आहेत. ओके. टॅरोचं एक वेगळं महत्व आहे, ते मी नंतर तुम्हाला सांगेल. पण शक्यतो मी ज्योतिषशास्त्राचाच आधार घेऊन मी त्यांना सांगतो. बर. मग आता मगाशी तुम्ही न्यूमरोलॉजीचं सांगितलं, मग आता आम्हाला ज्योतिषशास्त्राविषयी थोडंसं सांगा. बरं, ठीक आहे. ज्योतिषशास्त्र हे आपल्या भारतामध्ये वापरण्यात येणारं सगळ्यात जुनं टूल आहे. म्हणजे हे साधारण 6-7 हजार वर्ष जुनी ही कला आहे किंवा याला शास्त्रच म्हटलं गेलेलं आहे. याचा खूप जणांनी अभ्यास केलेला आहे. बर. तर जसं न्यूमरोलॉजीमध्ये 1 to 9 नंबर्स असतात, तसं कुंडलीमध्ये काय काय असतं. तर पहिले तर कुंडलीमध्ये 9 ग्रह असतात. ओके. ओके. 9 ग्रह आपल्याला माहिती आहेत जे कुठले आहेत ते, बरोबर. तर एक रवी आहे, शनी आहे,
मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर राहू, केतू, हे सगळे नंबर. आता अजून 3 ग्रह पण त्याच्यामध्ये आता ऍडिशन झालेली आहे, हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो. पण काही प्राकृत ज्योतिष्य बघणारी लोक किंवा फार जुने लोक हे 3 ग्रह अजून मानत नाहीत. बर. आपण एक कॅल्क्युलेशनसाठी 12 ग्रह म्हणू. त्याच्यानंतर 12 भाव असतात. अच्छा. म्हणजे तुम्ही जी कुंडली बघता आधी अशी आखलेली असते, हो, तर त्याच्यामध्ये 12 भाव असतात. ओके. तर पहिला भाव असतो तो आपल्या स्वतःच्या पर्सनॅलिटीचा असतो, म्हणजे मी कसा आहे. आता इथे काय होतं, म्हणजे तुम्ही 2 शास्त्र वापरले की काय फायदा होतो, की जेव्हा मी मुलांक बघतो, बरोबर आहे, तर तिथे मला कळतं की बाबा हा त्याचं कुठलं पर्सनॅलिटी कशी आहे. पण ऍट द सेम टाइम जेव्हा लग्न बघतो त्याचं, ऍक्च्युली जेव्हा आपण पत्रिका बघतो तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याची रास बघत असता, लग्न रास बघत असता. म्हणजे पहिला जो खाणा असतो त्याच्यामध्ये किती नंबर लिहिलेला आहे ती त्याची लग्न रास असते ऍक्च्युली. त्याच्यावरनं त्याची पर्सनॅलिटी कळते आपल्याला. बर. मग दुसरं जे स्थान असतं, दुसऱ्या स्थानावरनं आपल्याला परिवार, वाचास्थान, पैसा किती मिळणार आहे, काय मिळणार आहे, धनस्थान, त्याला धनस्थान म्हणतात. तिसरं जे असतं ते पराक्रम स्थान म्हणतात त्याला. बर. ते पराक्रम तुम्ही कशात करणार आहात, भावंड, लेखन, त्याच्यानंतर छोटे मोठे प्रवास, हे जे असतात हे 3 नंबरवरनं बघतात. बर. मग चौथं जे घर असतं, 4th नंबरचं जे हाऊस असतं, ते घर म्हणजे तुम्ही कसं घर तुम्हाला मिळणार आहे, तुम्हाला वाहन सौख्य कसं मिळणार आहे, तुमच्या आईचं ते स्थान असतं आणि एन्जॉयमेंटचं स्थान असतं. ओके, बरोबर आहे. त्याच्यानंतर 5वं जे घर असतं त्या 5व्या घरामध्ये आपण प्रेमसंबंध, शिक्षण, मुलं बाळ, कला, या गोष्टी 5व्यातून बघतो. बर. 6व्यामधनं आपण रोग, ऋण, त्याच्यानंतर नोकरी आणि मातुल घराणं म्हणजे आईकडचे जे रिलेटिव्ह असतात ते आपण 6व्या स्थानावरनं बघतो. बर. 7व्या स्थानावरनं आपण पार्टनर आपला कसा असेल, जो बेसिकली आम्हाला लग्न कुंडली मॅच करताना खूप कामात येतो. तर 7वा नंबर जो असतो हा तुमच्या लाईफ पार्टनरचा असतो. तुमच्या बिझनेस पार्टनरचा पण तोच आहे, म्हणजे तो व्यवसायाचं पण स्थान आहे. ओके. पण तिथे तुम्ही लाईफ पार्टनर असू दे किंवा बिझनेसचं पार्टनर असू, पण पार्टनरशिपचं स्थान आहे. आणि बऱ्याचदा लोक सांगतात की तुम्हाला पार्टनरशिप चांगली आहे, चांगली नाही आहे, तर ते त्या स्थानाकडे बघून सांगतात. ओके. 8वं स्थान हे मृत्यू स्थान मानलं गेलेलं आहे. तर मृत्यूस्थान म्हणजे शब्दशः मृत्यू असं नाही, पण ट्रान्सफॉर्मेशनचं स्थान आहे ते. त्याच्यानंतर व्याधी म्हणजे लॉंग टर्मच्या काही व्याधी आहेत, कारण शॉर्ट टर्मच्या व्याधी असतात त्या 6व्या स्थानावरनं बघतात, आणि ज्या खूप काय म्हणतात ना की खूप जीर्ण, खूप काळ चालणाऱ्या ज्या व्याधी असतात त्या 8व्या स्थानावरनं बघतात. ओके. त्याच्यानंतर अचानक धनलाभ किंवा अचानक धनहानी, बर, ही पण 8व्या स्थानावरनं बघतात. बर. ओके. मग 9वं स्थान जे असतं हे भाग्यस्थान असतं. मग तुमच्या भाग्यात काय लिहिलेलं आहे, प्लस पितृस्थान असतं, कुलदेवतेचं स्थान असतं. बर. बऱ्याचदा पितृदोष किंवा कुलदेवता दोष हा जर का काही असेल तर तो 9व्या स्थानावरनं बघितला जातो. ओके. बरोबर आहे. तर त्याच्यानंतर जे येतं ते 10वं स्थान. 10वं स्थान हे कर्मस्थान परत, तुम्ही काय कर्म करणार आहात, बरोबर आहे, ते कर्मस्थान असतं, वडिलांचं स्थान असतं, आणि बाकी पण तुम्ही जे काही इतर कर्म लाईफमध्ये करता त्याचं ते 10वं स्थान आहे. 11वं जे स्थान आहे ते समाजाचं स्थान आहे. म्हणजे समाजात तुम्हाला प्रतिष्ठा कशी मिळेल, हे कसं मिळेल, म्हणजे काय तुम्हाला मान मिळेल नाही मिळेल ते आहे. त्याच्यानंतर तुमचा फायदा, म्हणजे तुम्ही एखादा बिझनेस करताय तर तुम्हाला फायदा किती होईल किंवा तुम्हाला किती हे होईल, तर ते फायद्याचं पण स्थान आहे. बरोबर आहे. ते स्थान मित्रांचं पण आहे. तिथून आपण तुम्हाला किती मित्र आहेत, काय आहेत, कसे आहेत, चांगले आहे वाईट ते बघतो. मग 12 ग्रह असतात, 12वं स्थान 12वं स्थान असतं. तर 12वं स्थान हे मोक्षचं स्थान असतं. तर मोक्ष, कोर्ट कचेऱ्या, जेल, परदेश प्रवास, असं या गोष्टीचं स्थान असतं. असे 12 स्थानं असतात. बरोबर आहे. 9 ग्रह बघितले आपण, करेक्ट, आणि 12 राशी असतात. बरोबर. म्हणजे आपण 12 राशी, 12 ग्रह आणि 12
भाव सण असं म्हणजे आपण 36 वेगवेगळ्या आस्पेक्ट्सनी त्या कुंडलीचा स्टडी करू शकतो. ओके. त्यामुळे कुंडलीला महत्व का आहे तर त्याच्यामुळे आहे. अच्छा. आता मला सांग, आपण जेव्हा न्यूमरोलॉजी बघितली बरोबर आहे, त्याच्यामध्ये आता प्रत्येक 6 नंबरचा माणूस सचिन तेंडुलकर होईल का रे? नाही. किंवा प्रत्येक 7 नंबरचा माणूस धोनी होईल का? नाही होणार ना. तर त्यामुळे आपल्याला त्याची बाकी पत्रिकेची जी काही बैठक आहे त्या ग्रहांची काय बैठक आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. करेक्ट. बरोबर आहे. करेक्ट. आता याचे जे असतात हे परमिटेशन कॉम्बिनेशन खूप असतात. आजकाल म्हणजे समाजामध्ये तर म्हणजे 3 दिवसात तुम्हाला ज्योतिष्य शिकवतो. अरे 3 दिवसात कसलं ज्योतिष्य शिकताय बाबा? आम्ही ते म्हणजे मी स्वतः तर 10 वर्ष झाले शिकतोय. बर. आणि ज्योतिषशास्त्रात असं म्हणतात की एक जन्म तुमचा कमी पडेल शिकायला, एवढं अथांग आहे ज्योतिषशास्त्र. बर. तर त्यामुळे ज्योतिषशास्त्र जे आहे हे सगळ्यात मोस्ट प्रिसाईज आहे. त्यामुळे भविष्य सांगण्यासाठी किंवा याच्यासाठी या सगळ्या गोष्टींचा खूप व्यवस्थित वापर करता येतो. ओके. तुम्हाला करिअर, रिलेशनशिप, कालगणना, बरोबर आहे, की हे काम कधी होईल कधी नाही, त्याचा आपल्याला खूप उपयोग त्याच्यामध्ये होतो. की माझं हे काम कधी होईल, माझं लग्न कधी ठरेल, मला नोकरी कधी लागेल, हा काल निर्णय जो असतो जो काढावा लागतो तो जो असतो तो आपल्याला त्याच्यातून ज्योतिषशास्त्रातून व्यवस्थित बघता येतो. बर. दुसरी गोष्ट अशी आहे जी मला म्हणजे प्रकर्षाने सांगावीशी वाटते की पूर्वी कसं असायचं, पूर्वी जेनेटिक ॲस्ट्रॉलॉजी चालायची. म्हणजे कशी की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, वकिलाचा मुलगा वकील. पण आता तसं नाही राहिलेलं. राईट. बरोबर आहे. आता काय झालेलं आहे रे, म्हणजे आज एक शिक्षकाचा मुलगा IT इंजिनियर होतो, एक शेतकऱ्याचा मुलगा बिझनेसमॅन होतो, शेतकऱ्याचा मुलगा आज तो शेअर मार्केटमध्ये मस्त पैसे कमवतो आहे. तर एखादा म्हणजे झारखंडहून आलेला एक पोरगा कॅप्टन कूल होतो. करेक्ट. तर त्यामुळे काय आहे माहितीये का की आताचा जो ग्रास्प आहे तो वाढलाय. म्हणजे एक लोकांना इव्हन कोरोना नंतर पण लोकांना हे कळलेलं आहे की आपण थोडंसं व्यावसायिकतेकडे वळायला पाहिजे. एक वेगळं अजून एका सोर्स ऑफ उत्पन्नापासून दुसरं सोर्स ऑफ उत्पन्न पण आपल्याला क्रिएट करायला पाहिजे. बरोबर. बरोबर आहे. तर त्यामुळे काय आता ही लोकांची धडपड आहे. आता ही धडपड असल्यामुळे काय होतं की जेव्हा पूर्वी कसं असायचं, एक तर एकत्र कुटुंब पद्धती होती. बरोबर आहे. जो व्यवसाय वडील करतात आहे तोच व्यवसाय काका करतात आहे, तोच व्यवसाय आत्तोबा करतात आहे, तेच सगळे व्यवसाय सगळे करतात आहे, मी त्याच व्यवसायात आहे. मग मला ती काही अडचण आली की मी आपल्या वडिलांना विचारतो, त्या काकांना विचारतो, माझा प्रश्न सॉल्व्ह होतो. करेक्ट. पण आज एका शिक्षकाला एका IT इंजिनियरचा जो प्रॉब्लेम आहे किंवा हे आहे तो कळणार आहे का? नाही. तर त्यामुळे काय व्हायला लागलेलं आहे आता की आता लोकांना ऍक्च्युली खूप मार्गदर्शनाची गरज आहे. कारण ते आज खूप वेगवेगळ्या लेव्हलला पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. ओके. आज माझी इंडस्ट्री आहे तर ती मी कशी चालवू, किंवा मी आज छोटे छोटे व्यवसाय, आज एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचं आहे लोकांना, सगळं करायचं आहे. पण मग तुम्हाला माहिती तर पाहिजे ना. बरोबर. बरोबर. बरोबर आहे. तर त्यासाठी म्हणून आपल्याला ज्योतिष्य सांगण्यासाठी म्हणून आपल्याला ज्योतिषशास्त्राचा खूप चांगला वापर करून घेता येतो. ओके. ओके. मला लोकांना सांगावं असं वाटेल की आता जर तुम्ही सरांचं ऐकलं असेल तर तुम्ही तुमची कुंडली जरी समोर ठेवली तरी तुम्हाला तो अनालिसिस करता येईल. राईट राईट. डेफिनेटली. अगदी इन डेप्थ नाही करता येणार बट बेसिक तरी गोष्टी कळतील. डेफिनेटली डेफिनेटली. तर मग पुढे जाताना आता मला हेच विचारावं असं वाटेल की आपण न्यूमरोलॉजी बद्दल बोललो, ॲस्ट्रॉलॉजी बद्दल बोललो. बरोबर. आणि सुरुवातीला तुम्ही जो विषय सांगितला होता तो म्हणजे टॅरो. बरोबर. तर मग ह्या सगळ्यांसोबत टॅरो कसं कनेक्टेड आहे आणि ते तुमच्या भविष्यासाठी म्हणा किंवा इंट्युशन्स रिलेटेड असतं ते. बरोबर. ते कसं मदत करतं? बरोबर. आता हा सगळा प्रवास आहे, आपण जो बघतोय ना तो सगळा प्रवास आहे. एक पर्सनॅलिटी म्हणजे आपण बघितली की माणसाची एक पर्सनॅलिटी असते. मग त्याच्यानंतर जे असतं ते आपली कुंडली असते. बरोबर आहे. तर त्या कुंडलीमध्ये काही गोष्टी तुला ज्या आयुष्याकडनं हव्यात त्या तुला मिळतात, काही नाही मिळत. बरोबर आहे. आताचा जो काळ चाललेला आहे तर ह्या काळामध्ये तुम्हाला जे आहे तो स्ट्रेस थोडासा समाजामध्ये वाढत चाललेला आहे. बरोबर. तर टॅरो कार्ड ऍक्च्युली काय आहे मी तुला एक थोडक्यात सांगतो की टॅरो कार्ड म्हणजे काय असतं. टॅरो कार्ड हे एक 78 कार्डाचा डेक असतो. बरोबर. त्याच्यामध्ये 22 कार्ड हे मेजर आर्काना कार्ड म्हणतात किंवा त्याला गॉड्स कार्ड पण म्हणतो आपण. ओके. आणि उरलेले 56 कार्ड जे असतात ते मायनर आर्काना असतात. बरोबर आहे.
आता 22 कार्ड म्हणजे हे जनरली गॉड्स कार्ड म्हणून मानले गेलेले आहे, कारण का हे कार्ड जर का तुमच्या कुठल्याही स्प्रेडमध्ये आलं तर तो आपण देवाकडनं आलेला निर्णय असा म्हणून डायरेक्ट मानतो. अच्छा, बरोबर आहे. गॉड्स कार्ड जर का आलं त्याच्यामध्ये मला यस आलं यस, नो आलं नो. ओके. ते खूप क्लॅरिटी आहे. आता हे जे 56 कार्ड आहेत, हे जे मायनर आर्काना कार्ड आहे, हे फक्त 4 गोष्टींवरती डिपेंडेंट आहेत. म्हणजे ज्या कोणी टॅरो कार्डचं इन्व्हेन्शन केलं, हे आधी मुस्लिम कंट्रीमध्ये इन्व्हेंट झालं होतं. ते लोक फक्त पत्ते खेळायला म्हणून त्याचा वापर करायचे. बर. मग त्याच्यानंतर ते इटलीला गेलं, मग तिथून ते असं ट्रॅव्हल करत 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 आता आपल्याकडे ती पण कला एक आलेली आहे. बर. तर यांची म्हणजे ज्या कोणी टॅरो कार्ड बनवलेले आहे त्यांची मान्यता काय आहे की माणसाला आनंदी राहण्यासाठी किंवा एक सक्सेसफुल होण्यासाठी 4 गोष्टींची गरज आहे. ओके. आता त्यांच्याकडे तर काही कुंडली नव्हती, त्यामुळे आपल्याकडे ते सगळं कुंडली होतं, हे माझं स्थान आहे, घराचं आहे, बायकोचं आहे. त्यांच्याकडे ते नव्हतं. बरोबर. त्यांनी काय केलं की हे 4च गोष्टी आहेत की ज्या माणसाला गरजेच्या असतात. ओके. वन इज मटेरियलिस्टिक गेन, म्हणजे पैसा पाहिजे, हे पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, घर पाहिजे, मटेरियलिस्टिक गेन. दुसरं आहे सॅटिस्फॅक्शन, कामाचं मला सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे, जे काम मी करतो आहे तो मला सॅटिस्फॅक्शन पाहिजे. करेक्ट. तिसरं आहे इमोशनल, बरोबर आहे, म्हणजे माझे इमोशन्स बॅलन्स झाले पाहिजे. करेक्ट. बरोबर आहे. आणि चौथं आहे सोशल रिकग्निझेशन. हा एक खरंच त्यांनी खूप मस्त एक गोष्ट घेतलेली आहे की काय माहिती आहे का, की जर का माणसाला एक ती भूक असते की लोकांनी मला ओळखावं, लोकांनी मला मान द्यावा, तर हे बेसिकली आमच्या टॅरो कार्ड मध्ये जे सिम्बलाइज केलं जातं. तर मटेरियल गेन म्हणजे पेंटॅकल, ओके, सॅटिस्फॅक्शन म्हणजे कप्स, इमोशन म्हणजे सुवॉर्ड्स, आणि सोशल जे हे आहे रिकग्निझेशन ते म्हणजे वांड. बरोबर आहे. आता याच्या वेगवेगळ्या डिग्रीज आहेत, 1 to 10, 1 to 10 अशा सगळ्या आहेत. कोर्ट कार्ड्स आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे किंग ऑफ पेंटॅकल, किंग ऑफ हे. तर अशा पद्धतीने हे एक मानसशास्त्रासारखं आपण घेऊ शकतो. ओके. कारण ऍक्च्युली जेव्हा आम्ही टॅरो कार्ड रिडिंग करतो तेव्हा त्या माणसाच्या सबकॉन्शियस पर्यंत जातो. बर. आता मी याचा वापर कसा करतो, तर जेव्हा माणूस माझ्याकडे येतो तेव्हा तो एक मानसिक तणावाखाली असतो. करेक्ट. काही ना काही की मला आज माझं काहीतरी उत्तर मिळायला हवंय, बरोबर आहे. तर तो मानसिक तणावाखाली असतो. तर पहिले आपल्याला ना त्याचा मेंटल ब्लॉक बघायला लागतो. कारण ते मेंटल ब्लॉक्स त्याच्यामध्ये खूप स्प्रेड्स आहेत आणि खूप हे आहे. पण आता या पॉडकास्टला मला जितके शक्य येईल तेवढं मी तुम्हाला सांगतो की त्याचे मेंटल ब्लॉक्स काय. बऱ्याचदा तर मी बघितलंय की त्यांच्या मेंटल ब्लॉकमध्ये त्यांचे आई वडील, पैसा मेंटल ब्लॉक मध्ये जातो. अरे बापरे. म्हणजे काय, तर म्हणजे आमच्या स्प्रेडमध्ये एक पोझिशन असते की एक ब्लॉक काय आहे बाबा याचा, तर पैसाच ब्लॉक मध्ये गेलाय. म्हणजे त्याचा मानसिक विश्वास असा झालेला आहे की माझ्याकडे काही पैसा येऊ शकत नाही. अच्छा. दिस इज सिम्पल थिंग. आई ब्लॉक मध्ये गेलेली असेल, देव जातो ब्लॉक मध्ये. अरे बापरे. म्हणजे एम्प्रेस हे कार्ड देवीचं कार्ड आहे, ते देवीचं कार्ड ब्लॉक मध्ये जातं. बर. म्हणजे मी देवाची एवढी उपासना करतोय, मी देवाचं एवढं करतोय आणि देव मला काहीच देत नाही. बरोबर आहे, ही भावना असते. करेक्ट. तर त्याचे जे इमोशनल आणि एक सेंटिमेंटल वेलबिंग आहे ना, ते चेक करावं लागतं आम्हाला. ओके. कारण मी जर का आज उद्या त्याला म्हटलं की तू बाबा असं कर तसं कर, जे काही असेल, तर तो ते सल्ले घ्यायच्या मानसिक परिस्थितीत आहे का, की तो परिस्थितीने इतका पिचलेला आहे की किंवा की तो आज मी त्याला काहीही सांगितलं तरी तो ते निगेटिव्हलीच घेणार आहे. करेक्ट. तर आता ऍक्च्युली माझं मार्गदर्शन जेव्हा मी करतो तेव्हा मला 1 ते 1.5 तास लागतो समोरच्याला हे करायला. कारण मी ह्या सगळ्या आस्पेक्टचा विचार करून हे करून त्यांना, कारण त्यांची जर कधी मानसिकता एक्सेप्टन्सची नसेल ना तर ते माझ्याकडनं काहीच घेऊन जाणार नाही. अच्छा. तर त्यामुळे त्यांचा तो एक मानसिक ब्लॉक काय आहे, कशाबद्दल झालेला आहे, त्या बाकीच्या गोष्टींमुळे, म्हणजे समजा बिझनेसमुळे, लग्नामुळे किंवा रिलेशन्सच्या भांडणांमुळे त्याचं मानसिक स्टेट काय आहे ते ओळखावं लागतं. ओके. बरोबर आहे. आणि तिसरं जे आहे ना ते मी सगळ्यात जास्त यूज करतो, दॅट इज अ कंपॅरेटिव्ह अनालिसिस. बर. तर आता समजा तू माझ्याकडे आलास, समजा असं धरून चाल की सोहम माझ्याकडे आला
आणि की बाबा सर मला एखाद्यानं बिझनेस सुरू करायचा आहे. हम्म. आता मला एक वेगळा काहीतरी सुरू करायचा, बिझनेस सुरू करायचा. मी तुला सांगितलं की अरे हा तुझं शुक्र खूप छान आहे, तू शुक्राचा व्यवसाय कर. हा. बरोबर आहे. हा. आता शुक्राचा व्यवसाय म्हणजे काय, तर शुक्र 64 कलांचा मालक आहे. ओके. तर मग परफ्यूम पण येतं, हॉटेल पण येतं, डेअरी पण येतं, आईस्क्रीम पण येतं, क्लोथ्स पण येतात, मल्टिप्लेक्स पण येतं, सिंगिंग, हे म्हणजे डान्सिंग, पेंटिंग, काही. मग शेवटी तुला कम्पॅटेबल काय आहे. मग तिथे आम्ही एक माइंड चर्निंग करतो. ओके. की हा सोहमला काय पॉसिबल आहे, किती कमीत कमी वेळ देऊन तो कसं तो हे करू शकेल. तर एक 2-3 बिझनेस तू काढले की सर मी हे 2-3 बिझनेस करू शकतो. तर मग त्याच्यातली एक कम्पॅरेटिव्ह अनालिसिस करून, कारण शेवटी काय असं आहे प्रत्येकाला पैसाच पाहिजे असं नाहीये. तर त्या कम्पॅरेटिव्ह अनालिसिसमध्ये असं येतं की आयदर तुला पैसा मिळेल, मान सन्मान नाही मिळणार. मग दुसरा जो स्प्रेड असतो त्याच्यामध्ये असं येईल कदाचित की तुला मान सन्मान खूप मिळेल पण थोडा पैसा कमी मिळेल. ओके. मग हा तुझा चॉईस असतो की आज मी हे डिसिजन घेतलेलं आहे. मला सरांनी सांगितलं की ठीक आहे, मला थोडा पैसा कमी मिळेल पण मला मान सन्मान मिळेल. तर तू त्या माइंडसेटली त्या व्यवसायात जाशील. करेक्ट, करेक्ट, बरोबर आहे. तर त्यामुळे हा निर्णय जेव्हा घ्यायचा असतो, कुठलाही डिसिजन मेकिंग करायचं, तेव्हा टॅरो कार्डचा खूप छान उपयोग होतो. बर. आता जसं शुक्राचा बिझनेस आहे ना, तसे असे भरपूर आहे. बुधाचे आहे, रवीचे आहे, शनीचे आहे, केतूचे आहे, राहूचे आहे, भरपूर बिझनेसेस आहेत. म्हणजे शेवटी कम्पेअर्ड आहे ना. आता समजा एखादी मुलगी आहे, तिला स्थळ चालून आलेली आहेत समजा. आता तिने बघितलं की तिचे ते बाबा गुण बिण सगळे जुळतात, ते 2-3 मुलं आहे आणि ती कन्फ्युज आहे काय मी करू. तर ती जेव्हा माझ्याकडे येते तेव्हा मी तिला सांगतो की बाबा ह्या 3 पैकी जेव्हा तुला कम्पॅटेबल कोण आहे, तुझं जे एक भावनिक तुला जे कम्प्लिशन मिळणार आहे ते कोणाकडनं मिळणार आहे, इमोशनल कम्प्लिशन कोणाकडनं मिळणार आहे, करेक्ट, किंवा मटेरियल गेन कोणाकडनं होणार आहे, म्हणजे कुठला बाबा मुलगा खूप भरपूर पैसे कमवू शकेल भविष्यामध्ये. तर हे कम्पॅरेटिव्ह अनालिसिस जेव्हा आपण करायला जातो, की आता बऱ्याचदा लोक असं पण माझ्याकडे येतात की मी जॉब करतोय आणि मला बिझनेस करायचा आहे सर. आता मी कंटाळलो. तर जॉबला कंटाळलो आणि मला बिझनेस करायचा म्हटल्यानंतर आता काय होतं माहितीये का, की पहिले तर बिझनेस त्याला कम्पॅटेबल आहे का, हा सगळ्यात पहिले कुंडलीतच पहिले बघतो. मग त्याच्याही नंतर मग त्याला शक्य झालं की मग जेव्हा आम्ही कम्पॅटेबिलिटी हे टॅरो कार्ड्स मध्ये बघतो तेव्हा बऱ्याचदा असं होतं की त्यांना ते कम्पॅटेबल नसतं. ओके. जरा सांगतो की हे तुला कम्फर्टेबल नाही. माझ्याकडे असे उदाहरण आहे की मी एकाला सल्ला दिला की अरे बाबा तुला बिझनेस नाही चांगला, नाही मला बिझनेसच करायचा. बरं ठीक आहे बाबा, मी त्याला तू नोकरीसाठी बनलेला आहेस, तू व्यवसाय करू नको. तू व्यवसाय जर का केलास तर तुला हवं तसं यश मिळणार नाही. पण तो नाही मग तरी मला बिझनेस करायचा. म्हटलं ओके बाबा, तुझी मर्जी. तर ह्या पद्धतीने आपण आहे की नाही, म्हणजे टॅरो कार्डचं जे असतं ते ह्या पद्धतीने आपण करू शकतो. जेव्हा ह्या दोन्ही याचं जेव्हा कॉम्बिनेशन आपण करतो तर त्या खूप सुंदर पद्धतीने आपल्याला त्याचं प्रिडिक्शन करतात. आता मी तुला काही उदाहरणं सांगतो, जसे माझ्या क्लायंट्सचे उदाहरणं सांगतो. माझ्याकडे एक लेडी आल्या होत्या, त्या एका खूप मोठ्या कंपनीच्या CEO आहेत. आणि त्या माझ्याकडे आल्या, म्हटलं की सर मला नोकरी सोडायची आहे, तर मला नवीन नोकरी कधी सापडेल. बरं, ओके. तर मी पत्रिकेमध्ये आधी बघितलं आणि त्याच्यामध्ये मला कळलं की यांचं काही आता नोकरी सुटायचे चान्सेस नाही आहे, की नोकरी बदलायचे काही चान्सेस नाही आहे दशा महादशांना. मग मी टॅरो कार्ड्स बघितले, मग त्या कळलं की ती बाई खूप अपसेट आहे. ओके. अपसेट आहेत. मग मी त्यांना म्हटलं की हे बघा तुमचं तर काही नोकरी सुटायचे चान्सेस नाही आहे, तर तुम्ही फक्त 1 महिना तुम्हाला काढावा लागेल. बरं. तर टॅरो कार्ड्सवरनं मला त्याला कॉन्फ्लिक्टचे कार्ड्स येत होते ते सारखे, तर ते त्यांनी सांगितलं की आधी त्या काम जे करायचे त्या सिनियर एका याच्यासोबत करायचे, आता त्यांचे मुलं आलेले आहेत. बरं. तर त्यामुळे त्यांच्याशी ऍडजस्ट होताना त्यांना थोडा प्रॉब्लेम होत होता. ओके. पण त्यांना म्हटलं की आता तर काही तुमची नोकरी सुटणार नाहीये, तर तुम्ही 1 महिना वाट बघा, फक्त येस सर करा, बाकी काही करू नका. हो सर, येस सर, हो सर, येस सर. तर ते त्यांनी केलं. त्याच्यानंतर 4 वर्ष त्याच कंपनीत होते. अरे वा. म्हणजे असं कितीदा, म्हणजे आता समजा त्यांनी जर का घाईत येऊन निर्णय घेतला असता किंवा एखादा व्यवसायच करायचा म्हटलं असतं, ते सोडायचीच म्हटले होते. कारण ती खूप नामांकित कंपनी होती, त्यांना पगार खूप चांगला होता. बर. आज 2 महिने 3 महिने पण त्यांनी घरात बसणं म्हणजे त्यांचं खूप मोठं नुकसान होतं. भले त्यांना दुसरी नोकरी लागली असती. ओके. पण काही सांगता येत नाही, मोठ्या पोस्टवरच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या लागतीलच पटकन, असंही नाही किंवा असं असतं. करेक्ट. तर त्यामुळे असं होतं, एका मुलाचा, एक अमेरिकेतला मुलगा होता,
आणि त्याचं MS झालं होतं. बर. आणि त्याला चांगली नोकरी मिळत नव्हती. जसं MS मध्ये तुमचं अमेरिकेला एकदा तुमचं शिक्षण झालं की काही एका स्पेसिफिक कालावधीत तुम्हाला नोकरी लागायला लागते, आणि तो नोकरी नाही लागली तर ते नाही होत. तर त्याचा अगदी शेवट म्हणजे अगदी काय करून काय नाही आहे त्याचे शेवटचे 4 महिने राहिले होते. तर त्यांनी सांगितलं, मला फोन केला व्हॉट्सअपवर की सर असं असं आहे, तर मी काय करू, मला तर काय कळत नाही, मला असं वाटतं मला इंडियात यावं लागेल. ओके. म्हटलं बरं ठीक आहे, मी बघतो. मी त्याची पत्रिका बघितली, त्याचे टॅरो कार्ड्स बघितले, सगळे बघितले. तर त्याला मी काय सांगितलं की तू आता जे काही जॉब शोधतोय ना, तू कन्सल्टन्सीचे जॉब बघ. बर. ओके. आता IT मध्ये खूप वेगवेगळे प्रकार असतात. प्रोडक्शन असतं, हे असतं, सर्व्हिस असते, म्हणजे असे बरेच प्रकार असतात. ते त्यांनीच मला सांगितलं की हे प्रकार असतात. तर मी त्याला काय म्हटलं की तू प्रोडक्शन कंपन्यांपेक्षा ना तू कन्सल्टन्सी सर्व्हिसेस बघ. बर. आणि त्याच्यात तुला नक्की लागेल. मला दिसतंय कार्डमध्ये आणि याच्यामध्ये पण कुंडलीमध्ये की तुला 1 महिना 1.5 महिन्यात लागेल. तर त्याचं ती जी विसाची डेट संपायचं जे तारीख होती त्याच्या 15 दिवस अगोदर त्याला नोकरी मिळाली. म्हणजे काय होतं की तुम्हाला कितीही आपण जर का म्हटलं ना की बरेच जण लोक असतात की नाही हे काही शास्त्र काही अर्थ नाही किंवा हे नाही, पण खरंच हे कधी कधी जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा तुम्ही त्याचं एकदम सहारा घेऊ शकता आणि तुम्हाला त्याचा खूप चांगला उपयोग तुम्हाला होऊ शकतो. तर मेनली मी ज्योतिषशास्त्राचाच आधार घेऊन आणि मग त्याच्यानंतर टॅरो कार्ड्सनी त्याचे जे ऑप्शन्स आहेत काय नाही आहेत ते सगळे मी हे करतो, वर्किंग करतो आणि त्याप्रमाणे समोरच्याला गाईड करतो. राईट. आता तुम्ही ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगितल्या, मग त्यात आपण ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी, टॅरो ह्या महत्वाच्या गोष्टी बोललोच, पण ह्यासोबत मग सिग्नेचर म्हणजे तुमची सही पण किती महत्वाची असते? आजकाल तर ग्राफोलॉजिस्ट म्हणतात म्हणजे सिग्नेचर बदला तुमचं नशीब बदलेल. म्हणजे खरं खूप छान आहे की एक फक्त सही बदला आणि नशीब बदललं. किती सोपं ना, म्हणजे काय करायचीच गरज नाही. पण खरं म्हणजे मी पण सिग्नेचर करेक्ट करून देतो, कारण का सी दिस इज अगेन अ पार्ट ऑफ न्यूमरोलॉजी ओनली. बर. ओके. तर काय असतं की देर आर 2 टाइप्स ऑफ मेथोडॉलॉजीज, म्हणजे एक पद्धती आहेत. एक कॅलेडियम म्हणून कॅलेडियल म्हणून एक पद्धत असते आणि एक पायथागोरियन म्हणून एक पद्धत असते. बर. त्याच्यामध्ये आपण काय करतो तर ABCDE ला त्याच्यामध्ये व्हॅल्यूज दिलेले आहे. म्हणजे A ला 1, B ला 2, C ला 3 अशा त्या दिलेल्या आहेत व्हॅल्यूज. ओके. तुम्ही ऑनलाईन जरी सर्च केलं कॅलेडियल न्यूमरोलॉजी मेथड किंवा पायथागोरियन मेथड तर तुम्हाला ते ऑनलाईन पण मिळू शकतं. बर. तर त्याच्यावरती तुम्ही तुमचं पहिले स्पेलिंग चेक करायचं. ओके. बरोबर आहे. आता सहीमध्ये स्पेलिंग जास्त महत्वाचं आहे. ओके. म्हणजे मी काय स्पेल करतोय. सी ग्राफोलॉजी इज देअर डेफिनेटली, कारण ग्राफोलॉजी हा जो पार्ट आहे ना हा खूप काही कठीण किंवा क्लिष्ट नाही आहे. तुम्ही 2-4 व्हिडिओ जर का युट्यूबवर बघितले ना तर कुठले स्ट्रोक्स चांगले असतात, काय असतात, मनी बॅग काय असते, मनी बाउल काय असतं, किंवा मनी माउंटन काय असतं, किंवा खालची मनी बॅग काय असते, हे तुम्हाला सगळं कळून जाईल की स्ट्रोक्स कसे पाहिजेत, काय पाहिजे. इम्पॉर्टंट थिंग इज की व्हॉट स्पेल यू आर डुईंग. बरोबर आहे. ओके. तर म्हणजे जनरली कसं असतं की आपण काय करतो, समजा आज आपण विल टेक अ युअर एक्झाम्पल. ओके. सोहम कुरुलकर. ओके. तू सही करतोय सोहम कुरुलकर. तर जेव्हा तू ही सही करतो तेव्हा कुरुलकर फॅमिलीचं जे काही प्लस मायनस आहे ते बॅगेज तू घेतोयस. अच्छा. हा. मग ते प्लस असेल मायनस ते काही माहिती नाही आपल्याला. बरोबर आहे. ओके. तर त्याच्यामुळे सही हा खूप महत्वाचा आस्पेक्ट आहे. ज्या म्हटलं तू फक्त सोहम म्हणून सही करतो तेव्हा तू स्वतःच्या सेल्फ डेव्हलपमेंटचा खूप विचार करतो. ओके. बरोबर आहे. तर हे शास्त्र आहे, कारण का जेव्हा जे काही तुम्ही ऍड करताय त्याच्यामध्ये बऱ्याचदा अजूनही खूप मुली माहेरचं नाव ठेवतात. अच्छा. बरोबर आहे. आणि माहेरचं नाव ठेवतात आणि सिग्नेचर पण ती जुनी असते त्यांची. ओके. जुन्या आडनावाची असते. पण हे अतिशय चुकीचा एक एनर्जी पॅटर्न तयार होतो. बर. कारण आता तुम्ही यू आर मॅरिड टू सम पर्सन. बरोबर. तर त्याचं आडनाव न लावता फॉर सम रिझन नाही ते डॉक्युमेंटलाच नाहीये, डॉक्युमेंटला पहिलेपासून तेच नाव आहे मग तेच ठेवलं. अरे पण तू जोपर्यंत आपल्याकडे लग्न ही संस्कृती आहे ती लग्नानंतर आपण नाव बदलतो. नाव नाही बदललं ठीक आहे, आडनाव बदलतं, ते तर बदल ना.
म्हणजे ते बदललं तर तुला त्याचे प्लस अँड पॉइंट्स मिळतील. Correct. मग होतं कसं की समजा एक मुलगी आहे हा, तर ती सासरी तर का राहतेच आहे, सासरचं तर ती एनर्जी बाय एनी मीन घेते घेते. प्लस माहेरचंही नाव करली लिहिते. हा. मग माझ्या माहेरी काय चालू आहे, मग माझी आई कशी असेल, मग माझा भाऊ कसा असेल, मग माझी भाऊजाई माझ्या आईकडे बघते की नाही, हे की नाही, हे इतकं महत्वाचं आहे सही करणं. ओके. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय असायला पाहिजे, काय लेटर्स असायला पाहिजेत, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि हे परत न्यूमरोलॉजीत येतं. बर. कारण आता आपण जी सगळी नावाची जेव्हा टोटल करतो ती 25 आली तर परत आपण 2+5 असं करणार. हा. बरोबर आहे, म्हणजे ते परत 7 आकडा आला. करेक्ट. मग परत तो 7 आकड्याची कम्पॅटिबिलिटी आपण बघायची. बर. आता सध्या प्रॉब्लेम काय माहितीये का, आत्ताचे जे न्यूमरोलॉजिस्ट आहेत जे समाजात काम करतात, यांनी एक रूल बनवून टाकलाय, 1 3 5 6 म्हणजे छान, हा हा. आणि 2 4 7 8 9 हे म्हणजे वाईट. बर. पण असं नसतं. आता 1 3 5 6 म्हणजे सूर्य, त्याच्यानंतर गुरु आणि बुध आणि शुक्र. ओके. हा जर का कुंडलीमध्ये चांगला नसेल तर काय उपयोगच नाही ना. करेक्ट. शेवटी खूपदा लोक काय म्हणतात की न्यूमरोलॉजी आणि ऍस्ट्रॉलॉजी हे वेगळे, तुम्ही मिक्स करू नका. अच्छा. अरे पण मिक्स आम्ही नाही करत ते, तुम्हीच करते ना. 1ला रवी म्हणताय, 2ला मून म्हणताय, अल्टिमेटली म्हणजे अल्टिमेटली तुम्हीच त्याला इन्व्हॉल्व्ह करताय ना ग्रहांना. राईट. मग ग्रहांची प्लेसमेंट आणि प्रिडिक्शन ही जी पद्धत आहे ही ऍस्ट्रॉलॉजीतच आहे. करेक्ट. बरोबर आहे. तर त्यामुळे काय आहे की हे असं आपण जनरलाइज करू शकत नाही. बर. 1 3 5 6 म्हणजे उत्तम आणि हे. आणि त्यामुळे काय बरं काय होतं, लोक काय करतात, लोक अजून काहीतरी व्हिडिओज बघतात, हे करतात, स्वतःच्याच मनाने त्याच्यामध्ये काहीतरी ऍडिशन करून तर बघू काय होतं. अरे पहिले तर काय इमिजिएटली तर तुला काय इफेक्ट मिळणार, पण लॉंगर टर्मला कशाला विषयाची परीक्षा घ्यायची. करेक्ट. त्यामुळे तुम्हाला इव्हन सिग्नेचर करेक्ट करायची आहे. किंवा बऱ्याच लोकांना कसं असतं की माझ्याकडे जे लोक येतात ते बिझनेसचं नाव ठेवायला येतात. कारण बऱ्याचदा काय होतं की बिझनेसचं नाव ठेवताना मल्टिपल ओनरशिप असते, कधी कधी मल्टिपल ओनरशिप असते, हे असते, मग सर काय ठेवू, मग ते त्याच्यासाठी म्हणून बिझनेसची नावं ठेवायला पण लोक माझ्याकडे येतात. तर मग ते बिझनेस किंवा सिग्नेचर किंवा हे इट इज लाईक अ चेरी ऑन टॉप. सिग्नेचर आहे छोटीशी पण आहे तेवढीच महत्वाची. ओके. की त्याला तुमच्या लाईफला कम्प्लिशन नाही तोपर्यंत, कारण ती एनर्जी आहे ना तुम्ही सारखी कंटिन्युअस यूज करत असता, ती सारखी यूज करत असता, त्यामुळे ती एनर्जी सारखी फिरत असते तुमच्या लाईफमध्ये. त्यामुळे एनर्जी तुमची सिग्नेचर ही उत्तम असणं खरंच गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये एक छोटी छोटी गोष्टी तुला मी आज असंच सांगतो तुमच्या प्रेक्षकांना, की जसं जे आउटस्पोकन लोक असतात किंवा जे एकदम बिनधास्त असतात त्यांची सही थोडी मोठी असते. बर. ओके. बर. जे असे ना शांत स्वभावाचे असतात ना ते अशी छोटीशी सही करतात. ओके. की त्यांना असं आहे. किंवा जे अम्बिशियस लोक असतात ते लोकांचं असं वर खाली जास्त होतं. बर. जे अम्बिशियस लोक वर खाली जास्त होतं, मोठं करण्याचा प्रयत्न करतात, काहीतरी हे कारण ते अम्बिशियस. हा. ज्यांच्या सहीचं ना पूर्ण जी आपण म्हणू की हाईट आणि विड्थ पूर्ण सेम आहे, त्यामुळे की हा सरळ मार्गी माणूस आहे बाबा. ओके. रोज डब्बा घ्यायचा, ऑफिसला जायचं, काम करायचं, परत यायचं, विषय संपला. जास्त डोक्याला दाब नको. तर असे काही काही पर्सनॅलिटीज आपल्याला कळू शकतात सिग्नेचरवरनं. पण ती आपण सिग्नेचर जर का न्यूमरोलॉजी प्रमाणे, ज्योतिषशास्त्राप्रमाणे ती जर का करेक्ट करून घेतली तर तुम्हाला फार उत्तम त्याचे रिझल्ट मिळतात. ओके. आता इथपर्यंत जे लोक पॉडकास्ट बघत असतील त्यांनी आता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुमचे नंबर आहेत, सो ते कॉन्टॅक्ट करतीलच. पण आल्यानंतर मग तुमची प्रोसेस कशी असते? येस, ऍक्च्युली काय आहे बा, बेसिकली माझ्याकडे जी लोक येतात ती एक स्टेप पुढे जाण्यासाठी येतात आयुष्यात. कोणी पण असू दे, म्हणजे आज लग्न ठरत नाही तर लग्न ठरू दे, नोकरीमध्ये इन्क्रीमेंट मिळत नाही तर इन्क्रीमेंट मिळू दे, धंद्यामध्ये आज एक 10 लाख 20 लाख रुपये मिळतात तर 50 लाख मिळू दे. तर जो एक ऑप्टिमिस्टिक माणूस असतो तो माझ्याकडे येतो. ओके. ज्यांचं सरळ मार्गी लाईफ चालू आहे, ज्याला 90% मिळाले, एक छान प्लेसमेंट मिळालं, छान चालू आहे, एक घर घेतलं, एक गाडी घेतली, दुसरं एक घर घेतलं इन्व्हेस्टमेंट म्हणून वगैरे, त्याला काही लाईफमध्ये फारशा अडचणी येत. बरोबर आहे. जी धडपडी लोक असतात,
मी ऑब्झर्व केलंय, कारण का कोविड नंतर या पद्धतीची लोक माझ्याकडे खूप यायला लागले की सर आम्हाला व्यवसाय करायचा आहे, आम्हाला हे करायचं आहे, आम्हाला ते करायचं आहे, किंवा आज मी नोकरीमध्ये काय फक्त 10,000 15,000 कमवतोय, मग सर मी माझं स्वतःचं थोडंसं जरी केलं तरी वर्षाला 2-4 लाख तर कमवतोय. तर ह्या पद्धतीचे खूप लोक येतात माझ्याकडे. तर त्यांना गाईड करताना मी आधी त्यांचं तर जशी आपण आज आपला पॉडकास्ट घेतला तो सिक्वेन्स आहे. ओके. की पहिले त्यांचा पर्सनॅलिटी नंबर काय आहे ते बघायचा, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही त्याची पत्रिका बघायची. पत्रिकेमध्ये तुम्हाला त्याची रास बघावी लागते, लग्न बघावं लागतं, त्याचं जे काही दशा चालू असेल, ज्या ग्रहाची दशा चालू असेल ते बघावं लागतं. काही 7.5 वगैरे चालू आहे का हा प्रकार असतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर एक छोटी पनोती मोठी पनोती म्हणून असा प्रकार असतो, 8वा शनी म्हणतो आम्ही त्याला. तर असे काही काय बेसिकली तो आता लाईफ मध्ये कुठे स्टँड करतो आहे, मग तो स्टँड कुठे करतो आहे ते बघून त्याला कुठे जायचं आहे तो रियालिटी चेक मी टॅरो कार्ड्स मधनं त्याला देतो. मला सांग की आज समजा माझं एखादा माणूस आला की माझं 10 लाखाचं टर्नओव्हर आहे, मला 10 लाखाचं टर्नओव्हर आहे तर 1 कोटी करायचं नाही ना शक्य, लगेच नाही शक्य. बरं, मग त्याच्यासाठीची मेथोडॉलॉजी तुझ्याकडे आहे का ते उत्पन्न करण्याची? तर तो रियालिटी चेक आहे. मी लोकांना ते सांगतो की तुम्ही रियालिटी घेऊन जा आज माझ्याकडनं. करेक्ट, बरोबर आहे की. कारण काय, उगाच तुम्ही नाहीतर तुम्ही माझ्याकडे नाही 10 ज्योतिषांकडे फिरत राहा. पहिले तुम्ही तुमची कुंडली समजा की तुमच्या कुंडलीचे काय लिमिटेशन्स आहेत आणि काय पॉझिटिव्ह आहे, काय डूज आहे, काय डोंट्स आहेत, हे तुम्ही समजून घ्या. कारण का तुम्हाला सारखं तुम्ही किती लोकांकडे जाणार आहात, बरोबर आहे. तर ते डूज डोंट समजून घ्या, तुम्ही काय काम करताय, त्याचे लिमिटेशन्स काय आहेत त्या समजून घ्या. मग त्याच्यानंतर तुम्हाला मी आता सर हे केलेलं आहे, आता दुसरं युनिट टाकायचं आहे, माझं हे बरोबर चालू आहे, हे चालू आहे, मग ठीक आहे, ओके, मग तू करू शकतो. मग बाबा मग त्याच्यासाठी चांगला दिवस, चांगला काळ हे आहे ते सगळं मी त्याला देतो. त्याच्यानंतर उपासना जर का काही हव्या असल्या तर मी त्या उपासना सांगतो. नवग्रहाच्या ज्या काही अंगठ्या असतात त्या अंगठ्या पण मी त्यांना सजेस्ट करतो. अशा पद्धतीने मी त्यांना मार्गदर्शन करतो. माझं साधारण 1 ते 1.5 तासाचं सेशन असतं. कारण मी सगळ्या पद्धतीने बघतो आणि खरं सांगू का तो रियालिटी चेकवाला जो प्रकार आहे ना त्याच्यामध्ये वेळ जास्त जातो. कारण कुंडली बघायला फार वेळ लागत नाही, पण कारण माणसाला मी सांगतो की मी नेहमी जेव्हा कुठल्या याच्याकडे जायचो म्हणजे ज्योतिषाकडे जायचो तर नेहमी हा विचार करायचो की मला ना त्या पुरतं तो एक सोल्युशन मिळालं. करेक्ट. पण माझ्या परिस्थितीत बदल घडलाय का काही? ठीक आहे, आज तेवढ्या पुरतं ते साहेब मी ते सांगतो लोकांना की जे माझ्याकडे येऊ इच्छितात की तुमच्या परिस्थितीत बदल घडवायचा. की आज आलेलं आहे फक्त हे जे संकट आहे हे असं बघून नाही चालणार. आपल्याला आपल्या लाईफचं पूर्ण मास्टर प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. तर ते मास्टर प्लॅनिंग जर का तुम्ही प्रॉपर केलं तर आजकाल मॅनिफेस्टेशनचे प्रकार असतात, हे असतात. लोक म्हणतात की तुम्ही मॅनिफेस्ट करा, हे करा. खरंच आहे, तुम्ही काहीतरी लक्ष ठेवा. लक्ष्मीचा जो लॉंग फॉर्म आहे तो म्हणजे लक्ष अस्मी. म्हणजे मला काही ज्याला एक लक्ष आहे तो त्याच्याकडे मी जाईल. तर अशा पद्धतीने हे पूर्ण काउन्सिलिंग सेशन असतं. पूर्ण तो एक रियालिटी चेकवालं, न्यूमरोलॉजीचं ह्याचं आणि उपासना. जेमस्टोन्स त्यांना जर काय परवडत असतील तर ते, नाही तर मग सेमी प्रेशियस जेमस्टोन पण मी त्यांना सजेस्ट करतो आणि त्या पद्धतीने त्यांना मी गाईड करतो. राईट. ओके. आता एवढं तुम्ही छान सांगितलं, आपण थ्रू आउट एवढं बोललोय. काही लोकांचं असं असू शकतं ना की त्यांना मे बी कन्सल्टेशन तेवढं जमू नाही शकणार किंवा तेवढी फी नाही ते करू शकत, भरू शकत नाहीत. बरोबर. तर मग अशांसाठी तुम्ही काही उपासना सजेस्ट कराल का? आता ऍक्च्युली कसं आहे माहितीये का की उपासना ही जी असते म्हणजे स्पेशली ही खरं तर पत्रिका बघितल्याशिवाय सांगू नये. बरोबर, ही सिंपल गोष्ट आहे. पण मी आज तुम्हाला जनरलाइज काही उपासना सांगतो. जनरलाइज आहे म्हणजे त्यात काही हे नाहीये. उदाहरणार्थ शिव उपासना. आता ही शिव उपासना कधी करायची? जेव्हा तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम्सचं म्हणजे म्हणतात ना ती साखळी तुटतच नाहीये, एकावर एक सारखे प्रॉब्लेम्स येतात आहेत,
काही काम सुरू करायचं तर त्यामध्ये अडचण येते, काही काम करायचं तर त्यामध्ये अडचण येते, सगळ्या अँगलनी माणूस पिचलेला आहे. त्या माणसाने शिव उपासना करायची. बर ओके. बर. म्हणजे तुम्हाला त्या केसमध्ये, कारण जेव्हा सगळ्या याच्यावरनं तुम्हाला फ्रंटवरती प्रॉब्लेम येत असेल तर शनी, केतू आणि राहू या 3 ग्रहांचा प्रभाव असू शकतो. या तिन्ही याचा जो असतो तो नॉर्मलाइज करायला शिव उपासना बेस्ट आहे. ओके. तर रोज 1 माळ ओम नमः शिवायाची करायची वा. आणि शक्यतो जास्तीत जास्त शंकराला जलाभिषेक करायचा. बर. ओके. ओके. तर जे जिथे मानसिकतेचा जे पण त्रास असेल, समजा इथे चिडचिड होते, सारखी चिडचिड होते, त्या परिस्थितीमध्ये पण तुम्ही शिव उपासना करू शकता. बरोबर आहे. ओके. दुसरी एक असते विष्णू उपासना. विष्णू उपासनेमध्ये काय असतं, या लोकांचा जे लोक असतात ना, बऱ्याचदा खूप लोक काय करतात, प्लॅनिंग खूप करतात. आपण असं करू तसं करू, लिहून काढतात, हे करतात ते करतात, पण यांना एक्झिक्युशन नाही जमत. नुसतंच म्हणजे बोलाची कडीन बोलाचा भात. तर मग अशा वेळेस काय होतं की, आणि त्याला काय वाटतं की अरे मला खरं गरज तर आहे, मला करायचं तर आहे, पण मी नाही जाऊ शकत आहे पुढे, जाऊ शकत नाही. तर त्या केसमध्ये तुम्ही विष्णू उपासना करणं गरजेचं आहे. बर. कारण का विष्णू हा पूर्ण संसाराचा करता धरता आहे. तर त्यामुळे तुम्हाला तो कृती करायला, ऍक्शन प्लॅन घ्यायला तो तुम्हाला ब्लेस करतो. वा. मग आयदर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा, नाही तर ओम नमो भगवते वासुदेवायाचं 1 माळ करा. ओके. बरोबर. ओके. त्याच्यानंतर तिसरी एक जी उपासना आहे ती म्हणजे गणेश उपासना. ही एक फार सुंदर उपासना आहे. कारण आपला मूलाधार चक्र जे असतं, आपल्या सप्तचक्रांमधलं हे सगळ्यात पहिलं चक्र जे असतं ते मूलाधार चक्र असतो, आणि त्याचा जो देवता आहे ती म्हणजे अधिष्ठात्री देवता म्हणजे गणपती आहे. बर. तर ज्यांना ना म्हणजे सारखी भीती असते की या महिन्याचं झालं तर पुढच्या महिन्याचं कसं होईल, म्हणजे जी भीती आहे, म्हणजे चालू आहे पण तरी भीती असते, नाही येतील का क्लायंट्स, हे येईल का, ते होईल का, पण ह्याची जी भीती असते ना, किंवा उगाच भीती असते की काही घाबरत असतात, नुसते घाबरत असतात. तर आज माझं उत्पन्न झालं उद्या होईल का, तर मग अशा लोकांनी किंवा विद्यार्थ्यांनी किंवा कन्सल्टंट्सनी, जे सल्लागार आहेत किंवा हे आहेत, अशा लोकांनी गणपती उपासना करायची. बर. त्याच्यामध्ये ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जाप करायचा रोज 1 माळेचा, किंवा गणपतीचं दर्शन घ्यायचं बऱ्याचदा आणि हे करायचं. त्याच्यानंतरची जी उपासना आहे ती म्हणजे रामनामाची उपासना आणि मारुती उपासना. बरोबर आहे. तर याच्यामध्ये काय असतं की जिथे घरांमध्ये खूप सारखा आजारपण आहे. ओके. काही घरं असतात पहा, म्हणजे की आधी मुलगा आजारी, मग मुलानंतर मग त्याची आई आजारी, मग आई झालं की हे आजारी, सारखं ते आजारपणाचं ते जी लिंक आहे ना ती काही सुटतच नाहीये, सारखे रोग हे होत आहे. त्याच्यानंतर भांडणं होतात आहेत खूप घरामध्ये. बर. लोकांमध्ये एकमेकांमध्ये सारखे भांडणं होतात आहेत, किंवा तुम्हाला दुष्ट लागल्यासारखी वाटते. बेसिकली काय असतं की आपण बऱ्याच ठिकाणी जात असतो, आपण कधी कधी आपल्याला पण जाणवतं की ही निगेटिव्ह प्लेस वाटते थोडीशी, आपल्याला असं ड्रॉप फिलिंग वाटतं किंवा हे वाटतं. तर त्या केसमध्ये रामनामाचा जप करायचा, श्रीराम जय राम जय जय राम, किंवा मारुतीचं हे हनुमान चालिसा म्हणायची रोज 1दा. ओके. म्हणजे मग हे सगळे त्रास तुमचे कमी होतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे ती लक्ष्मी उपासना. बरोबर आहे. आता लोकांना काय वाटेल की ना मला तर पैसेच पाहिजे मग मी फक्त लक्ष्मी उपासना करणार, पण तसं नाहीये. म्हणजे बेसिकली सगळं व्यवस्थित आहे, म्हणजे माझं कर्म चांगलं आहे, माझं प्लॅनिंग व्यवस्थित आहे, सगळं चांगलं आहे, पण तरी मी पुढच्या टप्प्याला जात नाहीये. मी आज 5 लाखाचं माझं उत्पन्न करतोय, माझं टार्गेट 10 लाखाचं आहे. बरोबर आहे. मी सगळं चांगलं करतोय, मी माझा रिझल्ट देतोय, मी माझं हे करतोय, सगळं करतोय, तरी मी पोचत नाहीये, तेव्हा मग लक्ष्मी उपासना करायची. ओके. की तुम्ही तुमचे टार्गेट्स लाईफ मधले जे आहेत, बेसिकली जो माणूस टार्गेट ठेवतो ना, म्हणजे तो अगदी वेल प्लॅन्ड माणूस आहे. बरोबर आहे. कारण तो टार्गेट ठेवून आज त्याचं काम करतोय, त्यामुळे तो वेल प्लॅन्डच आहे. तर त्याला पण ब्लेसिंग्स मिळत नसतील तर तुम्ही लक्ष्मी उपासना करायची. तर त्या केसमध्ये तुम्ही रोज श्रीसुक्ताचा पाठ करायचा. श्रीसुक्ताचा पाठ जर का तुम्हाला नाही जमला, बरोबर आहे, तर तुम्ही महालक्ष्मी अष्टक म्हणून एक छोटंसं स्तोत्र येतं, 8 याचा ओव्यांचं फक्त, तर ते तुम्ही करू शकता.
आणि त्याच्यानंतरची लास्ट बट द मोस्ट इम्पॉर्टंट इज दत्त उपासना. वा. हां, आता कसं असतं की बऱ्याच घरांमध्ये आपण असं बघतो की कधी कधी वडील लवकर एक्सपायर झाले, तर त्या लोकांना ना गायडन्स नाही मिळत. बऱ्याचदा ते लोक असे बिचारे की मी काय करू काय ना मी, आणि सारखं लाईफमध्ये त्यांना ना काही करण्यासाठी कोणाची ना कोणाची सारखी गरज पडते. बरोबर आहे. तर अशी जेव्हा त्यांना सारखी कोणाची ना कोणाची गरज पडत असते, त्यांना एकाकी वाटतंय हे वाटतंय, तेव्हा त्यांनी दत्त उपासना करायची. बर. मग दत्त उपासनेमध्ये कसं आहे की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, बरोबर, या मंत्राचं एक माळ करायची, किंवा श्री स्वामी समर्थ. दत्त उपासनेमध्ये एक तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचा एक माळ करायचा. ओके. स्वामी नाहीतर स्वामी समर्थांचा एक हे करायचा, नाहीतर जयशंकर शंकर महाराजांचा जप करायचा. ओके. पण गुरुतत्व सगळे सारखे. बरोबर. त्याच्यात असं काही हे नाही की मी याचं करतो, तुम्हाला जे वाटेल ते करायचं. आता याच्यामध्ये काय असतं, उपासना सांगण्यामध्ये ना मतांतर खूप असू शकतं. बरोबर आहे. एखाद्या म्हणे की नाही मी स्वामी समर्थांचा जप करतो, ते मला सगळं करतात, पैसे देतात, हे देतात, ते देतात, ते देतात, सगळं. मग ओके बाबा, कर स्वामी समर्थांचा जप कर. ओके. आता विष्णू सहस्त्रनाम ही अशी पोथी आहे ना की ही प्रचंड प्रभावी पोथी आहे, प्रचंड प्रभावी. म्हणजे तुमच्या ह्याच्यातले अर्धे अधिक प्रॉब्लेम ही पोथी आहे ना हे सॉल्व्ह करू शकते. ओके. म्हणजे विष्णू उपासना आणि लक्ष्मी उपासना असे दोन्ही कंबाईन तुम्ही जर का केलं, पण तुम्ही व्यावसायिक आहे किंवा पैशासाठीच तुम्हाला प्रॉब्लेम येतोय, तर विष्णू उपासना आणि लक्ष्मी उपासना ही सगळ्यात बेस्ट आहे. बर. ती एकत्रित करा तुम्ही. ओके. आता एखादा म्हणाला नाही मी ओम नमः शिवाय करणार, मला माझं शंकराचं मी बघतोय, मी तेच करणार, मला काही असू दे, तू कर बाबा तू. ओके. त्याचं काही आपल्याला कंपल्शन नाही. पण जेव्हा लोक अशा पद्धतीने माझ्याकडे येतात की जर मी देवाचंही खूप करतो, हेही खूप करतो, कामही खूप करतो, तरी मला इफेक्ट मिळत नाही, इन दॅट केस मग आम्ही तो स्पेसिफिक बघतो की कुठला ग्रह याचा वीक आहे किंवा कुठला पॉझिटिव्ह आहे, या कुठल्या ग्रहाचं केल्याने यातला फळ मिळू शकेल. मग त्या हिशोबाने त्याला सांगतो की तू ही उपासना सुरू कर आणि आयुष्यभर कर. ओके. परत कोणाकडे जाऊ नकोस विचारायला. बरोबर. ही मग कारण नाही तर काय आज याची उपासना होऊ दे, लक्ष्मीची उपासना होऊ द्या, समर्थांची उपासना व्हायची, असं नाही चालत. कारण उपासनेचं कसं असतं की तुम्ही जितका जाप कराल तितका तो तुम्हाला अजून फळ देत जातो. बरोबर. 50,000चा जाप झाला, 1 लाखाचा झाला, 5 लाखाचा झाला, 10 लाखाचा झाला, तर तुम्हाला तो वेगळा इफेक्ट देतो. करेक्ट. तर त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही करणं गरजेचं असतं. ओके. ओके. आता आपण तुम्ही एवढ्या उपासनाही सांगितल्यात आणि प्रोसेसही सांगितली, पण कधी कधी असं होतं ना की ज्यावेळी आम्ही इंस्टाग्राम ओपन करतो, ओपन केल्या केल्या एका प्रॉब्लेमवर एवढे ते रील्स येतात की हे करा ते करा, मग काय ते पोटलीमध्ये हे करा, काय म्हणजे ओव्हरऑल चाललेलं आहे, तुमचं काय मत आहे? नाही, हे सध्या माझ्या मते तर मी सरळ सांगतो की ही समाजाची फसवणूक आहे. बर. मला सांगा की तुमचा हा शुक्राचा माउंट आहे, इथे मी आयुष्यभर अत्तर घासत राहिलो ना, काय होणार नाही. ओके. माझे ग्रह कसे, माझा शुक्र गेला असेल 6-8-12 तर काय उपयोग आहे. बर. म्हणजे शेवटी तेच झालं ना की 1 3 5 6 बेस्ट आहे, त्या पद्धतीने शुक्राची रेमेडी करा, याची रेमेडी करा. अरे असं नाही होणार तुमचं. कसं मला सांग, सक्सेस साठी देअर इज नो शॉर्टकट. जर का मला सांग की या अशा पद्धतीच्या उपायांनी लोक करोडपती झाले असते ना, तर काय झालं असतं रे. म्हणजे आपल्या इंडिया तर कुठे गेला असता. बरोबर आहे की नाही. 10 दिवस करके देखो आप करोडो में खेलेंगे. अरे कुठे खेलेंगे बाबा. जायफळ त्या ह्याच्यावरती जाळा, देखो 10 दिन में करोडपती बन जाएंगे. अरे कसं बी 10 दिवसात कोण करोडपती बनतं. पैसे की बारिश आहे. अरे कुठून येणार बाबा, मी नोकरी करतो, कुठून पैशाची बारिश होणार आहे. मी तर नोकरी करतो, मला तर महिन्यातून एकदाच बारिश होते माझी, हो की नाही. तर त्यामुळे हे जे काही प्रकार आहे, हे बस जिथे समजा देवदर्शनाबद्दल काही असेल तुम्ही नक्की जा, जरूर जा. बरोबर आहे की कुठेही आजकाल जे काही वेगवेगळ्या ठिकाणची माहिती देतात, इथे जाऊ नये, ह्या मंदिराची एनर्जी चांगली आहे, तिथे जाऊ नये, ह्या मंदिराची चांगली एनर्जी आहे, तिथे जा. तिथे जा, ती एनर्जी घ्या, या
तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. ओके. पण ह्या ज्या असतात ना की हे पुड्या करून ठेवा, हे करून ठेवा, खिशात ठेवा, हे करा ते करा, लवंगा ठेवा, काय कापूर इलायची ठेवा, कापूर ठेवा आणि तुरटी बांधून ठेवा वगैरे, हे यांनी काहीही होत नाही. तुम्हाला कॅल्क्युलेटेड आणि व्यवस्थित एफर्ट्स घेऊन चांगले कर्म करावे लागतात. त्याच्याशिवाय तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेस होऊ शकत नाही. ओके. तर केदार सर, तुम्ही आलात पॉडकास्टवर आणि एवढ्या पण मस्त गप्पा मारल्या. येस. एवढं शॉर्ट बट इन डेप्थ तुम्ही नॉलेज सांगितलं असं मी म्हणेन. आणि आय एम शुअर की लोक आपला पॉडकास्ट बघतील आणि तुम्हाला नक्कीच कॉल करतील जर त्यांना काही प्रॉब्लेम असतील तर. आणि तुमचा आजचा एक्सपिरियन्स ओव्हरऑल कसा होता? मला खूप छान वाटलं, कारण मी नेहमीच मला कसं आहे ना की मी किती हुशार आहे याच्यापेक्षा समोरच्याला माझा किती फायदा होऊ शकेल हे प्रिन्सिपल फक्त आयुष्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि मी 3 आणि 7 नंबर आहे त्यामुळे मी लोकांचा विचार करतो. तुझ्याशी बोलून मला खूप छान वाटलं. खूप पॉझिटिव्ह वाईब्स जाणवल्या मला इथे आल्यानंतर. आणि खरंच खूप छान वाटलं की आज जसं काही तुझ्या सगळ्या दर्शकांशी एक गप्पा मारतोय असा मला एक फील आला. आणि असंच मला कनेक्ट व्हायला आवडेल लोकांशी नक्की, कारण मी 3 नंबर आहे, मला शिकायला आणि शिकवायला खूप आवडतं. तर त्यामुळे इट्स ओके, थँक्यू. आणि मलाही म्हणजे प्रेक्षकांना सांगावं असं वाटेल की केदार सरांचा जो नंबर आहे, जर तुम्हाला कन्सल्टेशन हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. सो त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि सोबत त्यांचं यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम, फेसबुक जेवढ्या काही लिंक्स आहेत त्या सुद्धा दिलेल्या आहेत. सो तुम्ही जाऊन फॉलो सुद्धा करू शकता आणि त्यांना DM सुद्धा करू शकता जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर. सो आमचं एक रिच्युअल आहे केदार सर की आम्ही पॉडकास्ट एंड करताना श्री स्वामी समर्थ म्हणतो आणि फिस्ट बंपने पॉडकास्ट एंड करतो. फिस्ट बंप म्हणजे फिस्ट बंप. ओके ओके, ठीक आहे. सो आजचा आपण पॉडकास्ट ऑफिशियली एंड करूयात. येस. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. धन्यवाद.